आशुतोष सांगितलं की मी सुरू करेन. माझ्या याच्यावर काही स्ट्रीमिंग होतंय असं वाटत नाहीये माझ्या अकाउंटवर. झालंय आता. हा, येस येस येस, मी टॅग केलेलं आहे आणि आता आपण लाईव्ह आहोत. ओके, आपण सुरुवात करतोय. नमस्कार मित्रमंडळी, आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा भेटतोय. आपण फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या वतीने जी थर्सडे थिंक टॉक्स होत आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आजचा विषय असणार आहे सगळ्यांना आता कारण अनवधानाने काही जे माईक्स आहेत ते हॅलो. मित्र, आज आपण जेव्हा या सगळ्या थर्सडे थिंक टॉक्स बद्दल विचार करतो आहेत, आपण द वायर मराठी आणि द मॅक्स महाराष्ट्र या दोन्ही ज्या आपल्या सोशल मीडिया चॅनल्स आहेत त्याच्यावरनं आपण लाईव्ह जात असतो आणि अर्थातच इथे झूमद्वारा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आज अजित जोशी बोलणार आहेत. सर्वप्रथम मला वक्त्यांची ओळख करून द्यायची आहे. अजित जोशी खरं तर या आपल्या एकूण जो फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी हा जो कोर ग्रुप आहे त्याच्यामध्ये अतिशय ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतात. त्यांना खरं म्हणजे आम्ही सगळेजण उत्तम टीकाकार असं म्हणतो आणि सतत एक खूप चांगली टीका ही अजित जोशींकडनं असते, कारण अतिशय कुशाग्र अशी बुद्धिमत्ता आणि खूप सुंदर पद्धतीने त्याची मांडणी. त्यामुळे तुमची कल्पना कितीही चांगली असली तरी ती वाईट कशी आहे हे जर आपल्याला ऐकून घ्यायचं असेल तर अजित जोशी हे त्यामध्ये अतिशय एक्सपर्टली त्या गोष्टी करतात. अर्थात जोक सपाट पण अतिशय खुमासदार अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचं एखाद्या मुद्द्याचं डायसेक्शन ज्याला म्हणता येईल ते अतिशय सुंदर पद्धतीने चिकित्सा जी आहे ती करणारे अजित जोशी हे सर्व मित्रमंडळींमध्ये अर्थातच प्रसिद्ध आहेत. फेलो चार्टर्ड अकाउंटंट आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न इन्स्टिट्यूटमध्ये असोसिएट प्राध्यापक या नात्याने ते अध्यापन करत असतात. सर्व प्रकारच्या आर्थिक कायद्यांविषयी सल्ला आणि स्टार्टअप्सना मार्गदर्शन यात मुख्यत्वे प्रॅक्टिस त्यांची आहे चार्टर्ड अकाउंटंट या नात्याने. स्त्रियांच्या आर्थिक साक्षरतेवरती एक पुस्तक महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्कृत असं जे प्रसिद्ध झालं त्याचं नावही अतिशय सुंदर असं होतं आणि ते होते जिच्या हाती बटव्याची दोरी. आणि या पुस्तकाचे लेखक ते आहेत. धातू, रंग, हवाई व्यवसाय अशा वेगवेगळ्या उद्योगात फायनान्स आणि नॉन फायनान्स कार्यशाळा घेण्याचा अनुभव आजपर्यंत अजित जोशींचा आहे. अनेक विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो आणि महाराष्ट्रातल्या विक्रीकर विभागासोबत केलेल्या पहिल्या जीएसटी कोर्सचे समन्वयक या नात्याने त्यांनी काम पाहिलं होतं. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता इत्यादी वर्तमानपत्रात आर्थिक आणि राजकीय विषयांवर लेखन आणि आजपर्यंत सोशल मीडियामध्ये मला असं वाटतं अनेक फॅन्स त्यांचे आहेत, कारण त्यांचं लेखन मग ते विविध विषयांवर सांस्कृतिक असो, राजकीय असो, इतिहासातले असो, त्यांचं लेखन हे अतिशय चिकित्सा ज्याच्यामध्ये पुरेपूर भरलेली असते अशा पद्धतीने वैज्ञानिक चिकित्सेची दृष्टी असलेले अजित आहेत. विषयाकडे वळताना तर असे अजित जोशी आज इथे आहेत आणि त्यांनी मला अगदी आवर्जून सांगितलं की काय म्हणायचं तर डॉक्टरच्या ऐवजी महामहिम वगैरे असं म्हटलं पाहिजे. तर त्यांचं स्वागत, खूप खूप स्वागत अजित. आणि आज आपण वक्ते या नात्याने या ठिकाणी आलेले आहात. दुसरी गोष्ट मला इथे सांगायची ती म्हणजे आजचा जो विषय आहे, पंडित नेहरूंनी
मध्यरात्री एक भाषण केलं, ट्रिस्ट विथ डेस्टिनी, आणि त्यानंतर जर भारतामध्ये काही झालं असेल मध्यरात्री, तर जीएसटी इथे मांडला गेला आणि या देशाचे पंतप्रधान, आजचे पंतप्रधान, हे त्यावेळी उभे राहिले आणि त्या मध्यरात्री त्यांनी हा एक क्रांतिकारी असा कायदा किंवा टॅक्स हा आपल्या समोर आणला. जीएसटीवर खूप भरभरून लेखन झालं, अनेक पद्धतीने चिकित्सा झाली. जे बिझनेसमध्ये, म्हणजे आज मला दिसतंय की जे उद्योग क्षेत्रामध्ये आहेत अशा अनेकांनी मला लिंक मागितली आणि आज आवर्जून त्यांना इथे यावंसं वाटतंय. हा इश्यू 3 वर्षानंतरही आज आपल्याला पुन्हा एकदा सिरियसली पाहायला हवा, त्याच्याकडे एका चिकित्सक नजरेने पाहायला हवं. आणि याचसाठी आपण CA डॉक्टर अजित जोशी यांना इथे निमंत्रित केलेलं आहे. मी आपलं स्वागत करतो अजित, आणि मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही विषयाला सुरुवात करावी. आपला नेहमीचा जो जी पद्धत आहे, एक 25 ते 35 मिनिटं जी आपल्याला पाहिजेत त्याची मांडणी, आणि मग त्यावर मग साधक बाधक चर्चा होईल. या दृष्टीने आपण प्रश्नोत्तराचा भाग घेऊ. तो जवळजवळ 1 तास आपला अधिक चालतो. त्यामुळे ओव्हर टू यू. थँक्यू आशुतोष, थँक्यू व्हेरी मच. एक आर्थिक विषय कोणी जर पुढे आणत असेल प्लॅटफॉर्मवर तर मला नेहमी आनंद होतो, कारण मला असं वाटतं की आपल्या एकूण जो सार्वजनिक चर्चा, पब्लिक डिस्कोर्स आहे, त्याच्यामध्ये आर्थिक विषय सहसा तेवढेसे घेतले जात नाही. जीएसटीचा विषय हा गेली 3 वर्ष जीएसटीचा कायदा आल्यापासून वारंवार मांडतो आहे, आजही मांडतो आहे. आणि आशुतोषनी सांगितलं त्याप्रमाणे मध्यरात्री वगैरे एक मोठा सोहळा करून जीएसटी आणलं गेलं. मी सुरू करण्याच्या आधी एवढ्या एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की आपलं सरकार, आताचं सध्याचं जे सरकार आहे ते उत्सवप्रिय आहे. त्यांना सेलिब्रेशन्स आवडतात वेगवेगळ्या प्रकारची, आणि तरीही हा 3रा वाढदिवस जो जीएसटीचा झाला तो सेलिब्रेट झाला नाही. आणि तुम्ही कदाचित म्हणाल की तो कोविडमुळे झाला नाही, तर यापूर्वीचेही 2 वाढदिवस हे काही तेवढेसे सरकारने गाजावाजा करत सेलिब्रेट केले होते असं आपल्याला दिसलं नाही. आणि बाकी काही नाही तरी सरकार जरी जाहीररित्या मान्य करत नसलं, आणि ते मान्य करणारही नाही, परंतु एका अर्थाने ही गोष्ट सरकारला सुद्धा कुठेतरी हे दिसतंय की जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी नाही, याची इंडिकेशन आहे असं मला वाटतं. मी आज जे बोलणार आहे ते मी 2 टप्प्यात बोलणार आहे. एक, असे काही मुद्दे जे जीएसटी संदर्भात नेहमीच मांडले जातात आणि त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. आणि त्यानंतर मी अशा काही मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो जे आतापर्यंत तेवढेसे मांडले गेलेले नाही. जीएसटी आणतानाही ते कमी मांडले गेले आणि आता तर जवळपास त्याचा विसर पडलाय, पण मला असं वाटतं त्याची आठवण करून घेऊ इच्छितो मी. पूर्ण ह्या मी एक प्रेझेंटेशन शेअर करतो आहे. या सगळ्याकडे वळण्याआधी मी तुमचं एकाच गोष्टीकडे थोडंसं लक्ष वेधू इच्छितो. तांत्रिक विषय आहे आणि बरेचदा लोकांच्या लक्षात येत नाही, म्हणून मला हे थोडंसं सांगायचं आहे की जीएसटीतली सगळ्या कल्पना मूलभूत समजून घेणं हे अशक्य. 30-35 मिनिटं काय, त्यासाठी एक वेगळा तास दीड तासाचं सेशन घ्यावं लागेल. पण आपल्या पुढच्या चर्चेला जे आवश्यक अशी गोष्ट आहे त्याच्यातलं एकच मी त्याच्याकडे वळण्याआधी की इनपुट क्रेडिट नावाची कल्पना थोडी समजावी, याच्याकरता मी एक छोटंसं उदाहरण 1-2-4 मिनिटात घेतो आणि त्याच्यानंतर मग मी जीएसटीच्या अंमलबजावणीकडे जातो. तर आपण अशी कल्पना करू की सोनम कपूरनी एक 100 रुपयाची वस्तू आहे, तिला 100 रुपयाची विक्री मूल्य ठेवायचं आहे. तर त्याच्यावरती पूर्वी, हे जीएसटी पूर्वीचं सिनेरिओ आहे, की ती त्यावर 8 रुपये एक्साईज लावायची, 108 रुपये व्हायचं, आणि त्याच्यावर समजा 12% विक्री कर लावला तर 121 रुपये हे त्याचं विक्री मूल्य यायचं. आपण असं समजू की तिने तो माल हा दीपिका पदुकोणला विकलेला आहे. तर तिला तर तिला 108 रुपये हे खरेदी मूल्य आहे असं आपण आता धरून चालू. हे 108 रुपये कुठले खरेदी मूल्य आहे, तर 100 अधिक 8 108 आहे. 12 रुपये तिच्या खरेदी मूल्यात का येत नाही, कारण ती ज्या वेळेला कर घेते 12.5%, मला माहित नाही, एकच मिनिट प्रयत्न करतो की तो तर हा 108 रुपये हा तिचा फक्त खरेदी मूल्य इथे दाखवण्यात आलंय. कारण ज्या वेळेला ती समोरून 16 रुपये 56 पैसे घेत असे तेव्हा त्याच्या समोर हे 12 रुपये 96 पैसे तिने पे केलेले आहेत, हे समोरासमोर सेट ऑफ होतात, आणि त्याच्यातनं ती फक्त 3 रुपये 60 पैसे देत असे. म्हणजे आपण एका अर्थाने बघितलं तर सगळा मिळून यात कर किती, तर अबकारी कर जो इथे होता 8 रुपये तो इथे आला, आणि हा 16 रुपये 56 पैसे जो
दुसरा कर आहे. याच्यातले 3 रुपये 60 पैसे हे दीपिकाने दिलेत आणि 12.96 हे सोनमने दिलेत. म्हणजे एकूण मिळून 24 रुपये 56 पैसे हा कर होता. ही जीएसटी पूर्वीची परिस्थिती होती. हे मी थोडंसं स्पष्टीकरण म्हणून सांगतो आहे. जीएसटी नंतर काय झालं तर पुन्हा एकदा किंमत 100 आणि जीएसटी 18% स्ट्रेट. आता आपल्याला वेगवेगळे कर नाही, 2 कर नाही, एकच आहे 18%. खरं सांगायचं तोही 2 आहे, सीजीएसटी एसजीएसटी, पण ठीक आहे आपण तो एकत्र घेऊ शकतो 18 रुपये. आणि मग त्यामुळे दीपिका खरेदीमुळे 100च म्हणणार, त्याच्यावर नफा 20 रुपये 10 रुपये इतर खर्च आधीसारखं, ती 18% लावणार नाही, 23 रुपये 40 पैसे. आणि ह्या 18 समोर या 23 रुपये 40 पैसे समोर या 18 रुपयाचं स्ट्रेट क्रेडिट मिळणार. त्याच्यामुळे ती 5 रुपये 40 पैसेच देणार आणि परिणामतः एकूण मिळून जो कर गोळा झाला हा 23 रुपये 40 पैसे असा होईल. म्हणजे आधीपेक्षा आधीच्या तुलनेत आपण 1-1.25 रुपयाच्या सुमारास आपण बचत केलेली आहे. पुढे जाऊन जसं हा 18 रुपयाचा कर कमी होईल तसं हा एकूण करभारही कमी होईल आणि त्यामुळे विक्री मूल्यातही फरक पडेल आणि त्यातून आपल्याला फायदा होत जाईल. आताही तुम्ही बघितलं तर इथलं जे विक्री मूल्य होतं ते 155 रुपये होतं. आता जे स्वस्त झालंय ते 153 रुपये झालंय. म्हणजे थोडासा दर कमी झालाय आणि जसजसे हे 18 रुपये कमी होत जातील तसं हे विक्री मूल्य खाली जाईल. अशी या जीएसटीची एक मूलभूत कल्पना आहे जी माझ्या मते सांगितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार. आता आपण समजून घेऊ की जीएसटी मध्ये काय काय समस्या आहेत. तर मी मुद्दाम असं म्हणतो की ही समस्यांची अनेक वर्तुळ आहेत आणि त्या वर्तुळातून आपण पुढे पुढे जसे सरकत जातो तसं आपल्या लक्षात येतं की तो विषय किती कठीण होत जातो किंवा किती तो त्रासदायक होत जातो ते आपल्या लक्षात येतं. तर पहिला अंमलबजावणीचे काय हे आहे. तर आता रिटर्न फायलिंग हे जे पूर्वी नाईटमेअर होतं, एक दुःस्वप्न होतं, तुलनेत आता त्याचं नियमीकरण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तिथे 2B आणि जीएसटी 20 तारखेचा एक, 10 तारखेचा एक वगैरे हे आता बऱ्यापैकी लोकांनी ऍक्सेप्ट केलंय. पण याचा अर्थ अंमलबजावणी स्मूथ आहे का तर नाहीये. सगळ्यात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट की ज्याच्यावर फारसं बोललं जात नाही की जीएसटीची सगळी मॉड्यूल्स तयार नाहीये. कुठली मॉड्यूल्स तयार नाहीयेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं, मगाशी हे जे उदाहरण आपण पाहिलं होतं याच्यात हा जो जीएसटी म्हणजे ज्या वेळेला सोनम जीएसटीचा रिटर्न भरते तेव्हा ती हे दाखवते की तिने दीपिकाला विकलंय आणि दीपिकाच्या रिटर्न मध्ये हे अपियर होतं की सोनमकडनं 18 रुपये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे जे अपियर होतं ह्याला हे इथले 18 रुपयाचं क्रेडिट मिळाल्याचं अपियर होतं त्याला जीएसटी फॉर्म 2A असं म्हणतात. मी जे म्हणतोय की अजूनही सगळी मॉड्यूल्स ऍक्टिव्हेट झालेली नाहीये तर 2Aचं जे ऑपरेटेबिलिटी आहे ही अजूनही झालेली नाही. मी नेहमी असं लोकांना सांगतो की आपल्याला असं वाटत असेल की जीएसटी भारतात 1 जुलै 2017 आला तर तसं नाही. अजूनही जीएसटीची अंमलबजावणी ही पार्शल स्वरूपाची आहे. निव्वळ सॉफ्टवेअर म्हणून नव्हे तर तरतुदी सुद्धा सगळ्या अजून अंमलात आलेल्या नाहीयेत. मी त्याच्याकडे हळूहळू जाणारच आहे. पण ही सगळी मॉड्यूल तयार नसल्याचा परिणाम काय होतो की आज मी जे माझी खरेदी दाखवतो ती मान्य केली जाते. अपेक्षा अशी आहे की समोरची मी ज्याच्याकडनं खरेदी केलं त्याच्या रिटर्नमुळे माझी खरेदी स्पष्ट व्हावी आणि त्याच्यामुळे ज्याला सीमलेस फ्लो म्हणतात तो एस्टॅब्लिश व्हावा. तो अजूनही एस्टॅब्लिश झालेला नाही. सतत एक्सटेंड 17-18चे जे अॅन्युअल रिटर्न्स आहेत तेही अजून सबमिट होत नाहीयेत. इतकं त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे. म्हणजे ह्या सतत एक्सटेन्शनचा एक कळीचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की कितीतरी वेळेला सरकार स्वतःहून एक्सटेन्शन देते मागणी सुद्धा व्हायच्या आधी. कारण त्यांना माहितीये की मॉड्यूल सगळी तयार नाहीयेत आणि एक्सटेन्शन द्यायला हवंय. खात्याकडनं जे गोंधळ चाललेत ते भयंकर आहेत. म्हणजे मी स्वतःची माझी 2-3 उदाहरणं देऊन हे सांगू शकतो. उदाहरणार्थ जीएसटी खात्याने एक अशी नवी पद्धत सुरू केली की तुम्ही जर रिटर्न वेळेत भरला नसेल तर ते तुमचं थेट रजिस्ट्रेशन कॅन्सल करून टाकतात. फेअर, नो प्रॉब्लेम. आता मला हा अनुभव आला की ज्याने रिटर्न भरला नव्हता रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं त्याच्या मागे लागून, कारण आता मंदीची परिस्थिती लोकांना परवडतच आहे असं नाही त्यामुळे रिटर्न भरला जात नाही. मागे लागून रिटर्न भरला तर त्याच्यानंतर ते रिव्होक व्हायला 2-2, 3-3 महिने सुद्धा लागू शकतात, किती दिवस लागू शकतात आणि सॉफ्टवेअरला हे समजतच नाही की रिटर्न भरला गेला. त्याच सॉफ्टवेअरमध्ये रिटर्न भरला, त्याच सॉफ्टवेअरमध्ये रिव्होकेशन होणार आहे रजिस्ट्रेशनचं, पण ते रिव्होकेशन होतच नाही कारण सॉफ्टवेअरला समजतच नाही. असे अनेक गोंधळ खात्याच्या बाजूने अजूनही चालू आहे. कारण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जीएसटीएनचं जे नेटवर्क, जीएसटीएन नावाची जी कंपनी आहे ज्या कंपनीने हे सगळं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, डेटा हे केलेला आहे, त्याचं उत्तरदायित्व कोणाला आहे? आज अशी परिस्थिती आहे की त्याची काही मालकी खाजगी आहे, काही मालकी सरकारी आहे. त्यात मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. त्या कंपनीकडे सगळ्याचा सगळा देशभरातला परचेस सेलचा डेटा आहे आणि याचं उत्तरदायित्व कोणाकडे आहे? हे सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे याच्याबद्दलची काही स्पष्टता नाहीये. आणि खाजगी मालकी असल्याचाही एक प्रश्नचिन्ह आहे कारण देशाचे सगळेच्या सगळे व्यवहार ज्या सर्व्हरवर असणार आहेत तो सर्व्हर हा मला तर असं वाटतं की डिफेन्स सर्व्हरच्या एवढ्या गंभीरपणे घ्यायला पाहिजे. पण माझ्या मते अजूनही तो अनफॉर्च्युनेटली घेतला जात नाही. त्याची मालकी खाजगी ठेवलेली.
या सगळ्याच्या मुळाशी असं आहे की आशुतोषनी जिथे सुरुवात केली होती त्याच्या बोलण्याची की 1 जुलैला आपण 30 जूनला मोठा सोहळा केला वगैरे वगैरे, मी ह्या थीमकडे पुन्हा पुन्हा नंतर येणार आहे की भारत नावाच्या देशाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य समजून घ्यायला हवी. ती वैशिष्ट्य न समजता गोष्टी केल्या की हे असे गोंधळ होत राहतात की आपण एका दणक्यात की अक्षरशः रात्री 12च्या ठोक्यावर आम्ही एका दणक्यात जीएसटी अंमलबजावणी करायला गेलो. यापूर्वी इन्कम टॅक्स सगळं ऑनलाईन केलं गेलं, XBRL नावाचं सॉफ्टवेअर वापरलं गेलं. हॅलो, आय होप मी ऑडिबल आहे. तर IFRS नावाची एक प्रणाली आणली गेली. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आणल्या गेल्या आणि त्यामुळे आपल्या देशातल्या संपूर्ण यंत्रणांना या सगळ्या गोष्टीशी ऍडजस्ट करण्याची, या सगळ्या गोष्टी अंगीकारण्याची संधी मिळाली होती. ही संधीच आता आपण जीएसटीच्या या सगळ्या घिसाडघाईमध्ये दिली नाही आणि हे सगळे जे वरच्या समस्या दिसतात, 3 वर्ष झाली, 3 वर्ष होऊनही सॉफ्टवेअर काम करत नाहीये, एक्सटेन्शन द्यावी लागतंय, खातं कधी रिव्होक करतं, कधी कॅन्सल करतं, या सगळ्या अवस्था काय होत्या? कारण आपण टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली. मी नेहमीच म्हणतो की UPA 2 आणि UPA 1 ही ग्रेट गव्हर्नमेंट का होती? कारण त्यांनी अनेक बदल हे टप्प्याटप्प्याने केले. त्यामुळे त्याला त्याचं मार्केटिंग करता आलं नाही, पण ते बदल मात्र फार महत्वाचे होते. तर दुर्दैवाने आपण घाई केल्यामुळे हे झालं. दुसरं वर्तुळ काय आहे किंवा दुसरी समस्या, आपण आता हळूहळू आत जातोय. आपण मी असं मानतो की भारताचं आर्थिक विश्व एका चक्रव्यूहात फसलेलं आहे आणि ते हळूहळू आत गेले आणि बाहेर पडता येत नाही. तर पहिला त्याचा होता अंमलबजावणीचा. दुसरा मुद्दा तरतुदीचा आहे. आजही जीएसटीच्या याच्यामध्ये दरांच्या खूप समस्या आहेत. दरांचे वेगवेगळे स्तर असावे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, मी त्याच्याकडे येणार आहे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की जवळजवळ 10,000हून अधिक वस्तू आणि जवळजवळ 200च्या आसपास सर्व्हिसेस यांचे वेगवेगळे दर असणं हे नाईटमेअर आहे. म्हणजे माझ्याकडे जीएसटीचे असे काही एक्सपर्ट्स आहेत की ज्यांना अजूनही हे समजलेलं नाहीये की त्यांना जसं विचारलं की अमुक वस्तूवर किती दर, तर ते मला सांगतात की अरे 10,000 वस्तू आहेत, मी कसं सांगू शकेन. सो दरांचे वेगवेगळे स्तर असण्याचा मी समर्थक आहे आणि मी त्याच्याकडे येणार आहे. परंतु हे वेगवेगळे दर लावत असताना किमान एकसारख्या किंवा एकाच वस्तूचे दर तर वेगवेगळे ठेवू नका, कारण त्यातून कन्फ्युजन येतं. म्हणजे मी एक उदाहरण जे नेहमीच देतो, मला खूप आवडतं, की रसगुल्ला वर्सेस चॉकलेट मिठाई याचे दर वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही त्या रसगुल्ल्याला किंवा त्या गुलाबजामला चांदीचा वरखा लावला की दर बदलतो. किंवा हॉटेलची खोली एका ठराविक मर्यादेच्या कमी जर रूम नाईट असेल तर दर वेगळा, जास्त असेल तर दर वेगळा. किंवा कपड्यांच्या मध्ये एक ठराविक किमतीपर्यंतच्या कपड्यांचं, म्हणजे एकाच वस्तूला वेगवेगळे दर किमतीनुसार, एकासारख्या असणाऱ्या वस्तूला वेगवेगळे दर. ह्यातून जे गोंधळ झालेले आहेत ते जबरदस्त अशक्यप्राय असे गोंधळ आहेत. तसंच दुसरी गोष्ट अशी, नोंदणी जर केली तर कर भरायला पाहिजे. ही जी एक, आपल्याकडे पॅन असलं म्हणून इन्कम टॅक्स भरायला लागतो असं नाही. इन्कम टॅक्सच्या स्लॅबच्या आत जर आपलं उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. पण तुम्ही नोंदणी केली आणि नोंदणीच्या तरतुदी इतक्या जाचक आहेत की कारण नसताना नोंदणी करण्याची वेळ अनेकांवर येऊ शकते. ती नोंदणी केली की तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही 40 लाख रुपयाची वस्तू ही जीएसटी मध्ये नसलेली विकताय आणि 15,000 रुपयाची वस्तू जीएसटी असलेली विकताय, तर तुम्हाला नोंदणी करावी लागते. कारण नोंदणीसाठी जर टर्नओव्हर आहे तो 40-50 पकडला जातो आणि मग त्या 50,000वर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो आणि पुढचे सगळे कॉम्प्लायन्सेस तुमच्या नष्ट होतात. सो ही एक मला असं वाटतं फार नकारात्मक तरतुदीतलीच गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे शेवटचा मी मुद्दा लिहिलेला आहे आपल्याला, मी परत एकदा त्या उदाहरणाकडे देतो की सोनमने ज्या वेळेला वस्तू विकत घेतली आणि ती दीपिकाला विकली, त्यावेळेला सोनमने दीपिकाकडनं जो कर घेतला तो घर गव्हर्नमेंटला भरणं ही सोनमची जबाबदारी. सोनमने जर तो कर भरला नाही तर ती जबाबदारी दीपिकाच्या माथ्यावर येते आणि दीपिकाच्याकडचं क्रेडिट जे निघून जातं. म्हणजे तुमच्याला एक प्रकारे लक्षात येईल की ह्यातून परस्परांमधले वादविवाद हे जे सरकारने हातात घेणं अपेक्षित आहे ते सरकारने ती जबाबदारी लोकांवर सोडून दिलेली आहे. खरं सांगायचं सरकारची जबाबदारी काय आहे? अगदी खुली भांडवलशाही सुद्धा हे मान्य करते की कर जमा करणं ही सरकारची जबाबदारी. मग असं असताना जर का मी ज्याच्याकडनं वस्तू खरेदी करतो आहे तो जर का माल वेळच्या वेळेला त्याच्यात कर भरत नसेल तर ती जबाबदारी माझ्यावर काय यावी? परंतु अशी तरतूद आहे. तिसरी गोष्ट, आपण आता ह्या सगळ्याकडे सरकारी बाजूनी बघू बरं का. म्हणजे आपल्याला असं खूप सांगितलं गेलं की सरकारचा रेव्हेन्यू वगैरे वगैरे, तर आता आपण सरकारी बाजूनी बघू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की याचं कलेक्शन हे सतत खाली जाते. म्हणजे 1 लाख कोटीपेक्षा जास्त कलेक्शन हे वर्षाला असायला पाहिजे असा एक सिद्धांत मी जीएसटी बद्दल नेहमी ऐकत आलेलो होतो. हा 1 लाख कोटीचा हिशोब कुठून आला हेही मला खरं सांगायचं तर माहित नाही, कारण हाही खरं सांगायचं तर विषय हाही मुद्दा हा वादग्रस्त असू शकतो. मी एक छोटा पॉज घेतो या ठिकाणी.
ओके, मला जस्ट एकदा कन्फर्म करायचं होतं की माझं सगळं ऐकायला येतं, कारण माझ्या बाजूला थोडे हेडफोनचे प्रॉब्लेम्स होत आहेत. सो एम आय ऑडिबल? परफेक्ट. काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, नो मला जस्ट आय वॉन्टेड टू मेक शुअर. सो सरकारी बाजूनी आपण थोडी ही गोष्ट परत एकदा मी स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट. हा, सो गोइंग बॅक टू आवर प्रेझेंटेशन. मुळात एक मिनिट. मुळात प्रश्न असा आहे की ही 1,00,000 कोटीचा आकडा कुठून आला हे मला माहिती नाही. मी अनेकदा हे मांडलेलं आहे आणि मला वाटतं खेतकर सरांनी ही क्वेरी सुद्धा खासदार म्हणून राज्यसभेत रेज केली होती आणि माझ्या मते त्याला पुरेसं समाधानकारक उत्तर आलेलं नव्हतं. प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वेगवेगळे कर जे होते ते वेगवेगळे कर तुम्ही रद्द केले आणि त्याच्याऐवजी जीएसटी आणला. त्यातले काही कर राज्य सरकार गोळा करत होतं, काही कर स्थानिक स्वराज्य संस्था करत होत्या, काही कर केंद्र सरकार करत होतं. हे सगळे रद्द करून तुम्ही जीएसटी आणला. त्यामुळे जर तुलना करायची असेल तर अशी करायला हवी की पूर्वी जे राज्य सरकार कर जमा करत होतं, उदाहरणार्थ विक्री कर, स्थानिक स्वराज्य संस्था जे जमा करत होतं, उदाहरणार्थ जका, आणि केंद्र जे जमा करत होतं, उदाहरणार्थ एक्साईज किंवा सर्व्हिस टॅक्स, या सगळ्याची एक टोटल घ्यायला हवी आणि ह्या सगळ्याची टोटलचं कंपॅरिझन जीएसटीशी करायला हवं आणि मग याचं उत्तर द्यायला हवं की सरकारी उत्पन्न कमी होतंय का घटतंय. मला वाटत नाही की अशा प्रकारची तुलना केली गेलेली आहे किंवा ही सरकारकडनं मांडली गेलेली आहे. ही मांडली गेलेली नाहीये. याचं कारण असं की सरकारलाही माहितीये की हे कलेक्शन समाधानकारक नाही. हे कलेक्शन सतत कमी होत आहे आणि या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा, जेव्हा मी जीएसटी बद्दलचे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करीन तेव्हा मी या मुद्द्याकडे परत एकदा येणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना नसेल पण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम नावाचा एक भयंकर मोठा ब्रह्मराक्षस हा या जीएसटी मध्ये आहे. तो काय आहे की जर का तुम्ही एखाद्या अनरजिस्टर्ड डीलर कडनं विकत घेताय, म्हणजे ज्याचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन नाही अशा विक्रेत्याकडनं काही विकत घेताय, तर त्याच्यावरचा जीएसटी भरण्याची जबाबदारी तुमची. आता हा जो रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे हा हैदोस निर्माण करू शकतो, हा खूप समस्या निर्माण करू शकतो आणि आपल्या सरकारला नेहमी सर्वात महत्वाची गोष्ट ही निवडणुकीला सामोरे जाणं हे आहे. त्यामुळे 17 साली ज्या वेळेला जीएसटी आणला त्याच्यानंतर लगेच गुजरातची निवडणूक होती, त्यामुळे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम पोस्टपोन झाला. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होतातच आहेत. त्यामुळे अजूनही रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम पूर्णपणे अंमलात आलेला नाही. एक अँटी प्रॉफिट कायदा होता किंवा जीएसटीचा जर काही फायदा होत असेल तर तो कंपनीने स्वतःकडे न ठेवता तो पास ऑन करायला पाहिजे. तो बेनिफिट हा कस्टमरला द्यायला पाहिजे. तो जर स्वतःकडे कंपनीने ठेवला असेल तर तो त्या कंपनी विरुद्ध कार्यवाही होऊ शकते. हा अँटी प्रॉफिटचा जो फायदा होता. आता एका बाजूला आरोप असा होता की हे 90 पूर्वीचं जे प्राइस फिक्सेशनचा जमाना होता तर हे एक प्रकारचं प्राइस फिक्सेशन आहे असं एका बाजूला टीका होती. दुसऱ्या बाजूला टीका अशी होती की जीएसटीचा फायदा कोण घेणार आहे, कॉर्पोरेट घेणार आहे का कॉमन मॅन घेणार आहे, कॉर्पोरेटला घेऊ देता का नाही. आज असं आहे की अँटी प्रॉफिटची जी तरतूद आहे ती बऱ्यापैकी सरकारने बॅक बर्नरला ठेवलेली आहे, कारण जीएसटीचं कलेक्शन जसं सरकारचं होत नाही तसं कंपन्यांचेही प्रॉब्लेम्स आहेत आणि आता कॉर्पोरेटला डिस्टर्ब करणं सरकारला नकोय. त्यामुळे अँटी प्रॉफिट कायदा हा वासनात गुंडाळलेला आहे. हा एक असा कायदा आहे की ज्यात नोकरशाहीला अफाट अधिकार आहेत. जीएसटीच्या अधिकाऱ्याला अटकेपर्यंतचे अधिकार आहेत. आतापर्यंत कुठल्याही फायनान्शियल ऍक्ट मध्ये हे नव्हतं. म्हणजे आपण जर मिनिमम गव्हर्नन्स, मॅक्झिमम गव्हर्नमेंट वगैरे, काय मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स वगैरे असे सगळ्या घोषणा देतो आहोत, पण नोकरशाहीचे अधिकार मात्र दुसऱ्या बाजूला अफाट केलेले आहेत. ही जीएसटीचे आतापर्यंतच्या ज्या 3 गोष्टी मी मांडल्या ना, ह्या गोष्टी खरं सांगायचं तर अनेकांना ठाऊक आणि आशुतोष म्हणाले होते की त्यांच्या अनेक मित्र की जे व्यवसायाशी निगडीत आहेत त्यांना सुद्धा हे अटेंड करायचं होतं. मला खात्री आहे की त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या सगळ्या समस्या भोगलेल्या आहेत. शक्यता अशी आहे की याच्यापेक्षा 2-4 समस्या ते अजून अधिक सांगू शकतील, कारण जेवढेही माणसं किंवा जेवढे व्यवसाय, जेवढे वेगवेगळे सेक्टर्स, तेवढे या समस्या आहेत. त्यामुळे अजूनही भरपूर असू शकतील. पण माझा असा एक प्रश्न आहे की जीएसटी बद्दल आपण काही मूलभूत प्रश्न अजून विचारलेले नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की 2017 सालीही हे प्रश्न विचारले गेले नाहीत. थोडासा मी स्क्रीन शेअरिंग थांबवून आणि थोडासा ह्या प्रेझेंटेशन पासून थोडासा एक पॉज घेऊन असं म्हणू इच्छितो की आपल्याकडे थोडी आपल्या राजकारणाची दुर्दशा अशी झाली, आणि मी राजकीय कारणाविषयी याकरता बोलतोय कारण ते ह्या अर्थकारणाशी जवळून निगडीत आहे, की आपल्याकडे एक असा प्युअर कॅपिटलिस्ट असा एक पॉलिटिकल पार्टी डेव्हलप झालेली नाही. प्युअर कॅपिटलिस्ट अंगाने राजकीय मांडणी होत नाही. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं बरेचदा की बदलत्या काळाला ऍडजस्ट केलेली प्युअर सोशलिस्टही मांडणी धडपणे होत नाही. आजची जी डाव्या बाजूनी होणारी मांडणी असते ती बहुतेक वेळेला प्री 2000, प्री 90s च्या पर्स्पेक्टिव्हनी होते, आणि भांडवलशाहीच्या बाजूनी होणारी मांडणी ही तेवढीशी सशक्त आहे असं मला वाटत नाही.
हे सगळं मी याकरता बोलतोय की जीएसटी का आणलं. जीएसटी आणलं त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं गेलं की असंख्य कर आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, आज जीएसटीवर टीका करणारे विरोधी पक्ष नेते, आज जीएसटीवर टीका करणारे अर्थतज्ञ, आज जीएसटीवर टीका करणारे उद्योगपती, हे सगळे जण एक वाक्य बोलतात, तुम्ही ऐकलं असेल की जीएसटी हा कायदा चांगला आहे, त्याची अंमलबजावणी कसं. आम्हाला जीएसटी हवंय पण अंमलबजावणी चुकी. माझा ह्या मूलभूत सिद्धांतावरच काही प्रश्नचिन्ह आहेत आणि ती मला या ठिकाणी आता मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून मी प्रयत्न असा ठेवलाय की त्याला मला जास्त वेळ देता येईल. सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत, अधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, दरांचे प्रॉब्लेम्स आहेत, या गोष्टीवर भरपूर बोललं गेलंय, पेपरात लिहिलं गेलंय आणि ते सत्य आहे. पण मला हा मूलभूत प्रश्न विचारायचा आहे की आपण जीएसटी का आणला. आणि त्यावेळेला आपल्याला असं एक आर्ग्युमेंट केलं गेलं की या देशामध्ये 18-20 वेगवेगळ्या प्रकारचे दर आहेत आणि हे 18-20 वेगवेगळ्या प्रकारचे दर कलेक्ट केले जातात. या दरात कित्येक वेळेला टॅक्सवर टॅक्स लागतो. जसं मी मगाशी तुम्हाला सोनम आणि दीपिकाच्या उदाहरणात दाखवलं की जीएसटी पूर्वी 108 रुपयावर टॅक्स, म्हणजे 8 रुपयावरही अप्रत्यक्षपणे टॅक्स लागत होता. सो टॅक्सवर टॅक्स लागतो, हे लागता कामा नये. वेगवेगळे दर आहेत, वेगवेगळ्या लेवलला कलेक्ट होतात, त्याच्यामुळे त्याची कॉम्प्लायन्स कॉस्ट वाढते, म्हणजे त्याचा हिशोब ठेवण्याचा खर्च हा उद्योगांचा जास्त होतो. आणि या सगळ्यामुळे आपल्याला जीएसटीची आवश्यकता आहे, जेणेकरून हे सगळे कर स्ट्रीमलाईन होऊन जातील आणि एकमेकांसमोर क्रेडिट मिळेल, अशी मांडणी ही आपल्याला केली गेली होती. आणि त्याच्यामुळे मग त्या मांडणीचं पुढचं टप्पा काय होता की त्यामुळे काय होईल, एकतर असं होईल की सगळं सॉफ्टवेअरमध्ये असेल, त्याच्यामुळे काळा बाजार थांबेल, त्याच्यामुळे ब्लॅक मनी थांबेल, त्याच्यामुळे जरी कर कमी केला, जरी करांचा दर कमी केला तरी सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात व्यवहार हे कराच्या जाळ्यात येतील, त्यामुळे सरकारचं उत्पन्नही कमी होणार नाही आणि त्याच वेळेला वस्तूंच्या किमती या घटतील, कारण करांचा दर कमी केलेला असेल. हे एक आर्ग्युमेंट आपल्या पुढे केलं गेलं. म्हणजे मुद्दामून मी या सगळ्या आर्ग्युमेंट वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला सांगतो आहे. आणि आता या आर्ग्युमेंटच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला प्रश्न विचारायचा. तर आता माझा पहिला प्रश्न असा आहे की जर का हा देश हा वैविध्यपूर्ण देश आहे, आपण नेहमी हे स्टिरिओटायपिकल वाक्य वापरतो, भारत हा वैविध्यपूर्ण देश, पण हे वैविध्यपूर्णता ही सामाजिक आहे, जातीय आहे, धार्मिक आहे, भाषिक आहे, पण ही वैविध्यपूर्णता ही आर्थिक सुद्धा आहे. आपल्या देशातले वेगवेगळे रिसोर्सेस जे आहेत ते सुद्धा अत्यंत असमतोल पद्धतीने वाटले गेलेत. आणि मी जो असमतोल म्हणतोय तो फक्त महाराष्ट्र आणि बिहार म्हणत नाही, तामिळनाडू आणि झारखंड म्हणत नाही. मी जो असमतोल बोलतो आहे तो मुंबई आणि तलासरी सुद्धा आहे की जे मुंबईपासून 100 किलोमीटरच्या आत. पण माझा असा एक प्रश्न आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, मुंबईत पूर्वी जकात होती. सो मुंबईत माल विकायचा तर जकात लागून माल यायचा आणि मग तो विकला जायचा, त्यामुळे त्याची किंमत थोडी जास्त होती. पण मुंबईत संसाधनं सुद्धा जास्त होती, मुंबईत सोयीसुविधा सुद्धा जास्त होत्या, मुंबईत 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळते, मुंबईत पाणी हमखास मिळतं, हे तलासरीमध्ये नव्हतं. सो एक शुद्ध भांडवलशाही विचार असा आहे की ज्या उद्योगांना जास्त सुविधा मिळतात त्या उद्योगांनी त्या जास्त सुविधांचे जास्त पैसे द्यावे आणि ज्या कस्टमरला त्या जास्त सुविधा मिळतात त्यांनी त्याचे जास्त पैसे द्यावे. आता त्याच्यावर जीएसटीने मार्ग काय काढला नाही असं नाही, आपण सगळं एक वन नेशन वन टॅक्स वगैरे वगैरे. म्हणून मी ते त्या मुद्द्यातही लिहिलेलं आहे की वाय आर वी इन्सिस्टिंग ऑन दिस इक्वलायझेशन. आपल्याला समानीकरणाचा एवढा अट्टाहास आपल्याकडे का आहे. आता काय आपण केलंय, आपण ती जकात ही जीएसटी मध्ये मर्ज केले. मग आपण असं म्हटलं की नाही महानगरपालिकेचं उत्पन्न कमी नाही होता का, त्यामुळे आपण दर ठरवताना अशी काळजी घेतली की त्या जकातीचा कुठेतरी जीएसटी मध्ये फॅक्टर इन होईल. म्हणजे जीएसटीचा दर समजा 1-2 पैशाने वाढला, तो ती मुंबई महानगरपालिकेची जकात रिइंबर्स करता यावी म्हणून वाढला असं आपण धरून. पण गंमत अशी होणार आहे की तो जो दर आहे तो मुंबईतही लागू होईल आणि तलासरीतही होईल, जेव्हा की रिसोर्सेस मात्र मुंबईतल्या माणसाला जास्त मिळालेले आहेत. म्हणजे इक्वलायझेशनच्या अट्टाहासामध्ये, आणि हे खूप ढोबळ वरवरचं उदाहरण मी घेतोय आत्ताच्या या सगळ्या प्रेझेंटेशनची कालमर्यादा लक्षात घेता. पण प्रश्न असा आहे की अशा प्रकारे why do you insist on equalization of a society, of a country which is not equal in its resources? का म्हणून तलासरीतल्या माणसाने ते 2 पैसे एक्स्ट्रा द्यावे जेव्हा की मुंबईतल्या माणसाला त्याचे जास्त बेनिफिट्स आहेत आणि तलासरीतल्या माणसाला नाही आहेत. एंटरटेनमेंट टॅक्स गेला वगैरे आपण, पण एंटरटेनमेंट टॅक्स हा समाजातल्या एका विशिष्ट घटकावर धरला जात होता. आता ते कॉम्पन्सेट करायला म्हणून तुम्ही सर्वच्या सर्व लोकांना जीएसटी लागणार आहे. या प्रश्नाचं, या एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का, हा माझा प्रश्न. आणि त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा आपण जीएसटी आणला तेव्हा युक्तिवाद काय केला, कराचे दर आपण कमी ठेवू. आता सुरुवात आहे बघा, युक्तिवादाच्या वेगवेगळ्या पातळी तुम्ही लक्ष घ्या. पहिल्यांदा युक्तिवाद काय केला की जेवढा जीएसटीच्या पूर्वीच्या काळातला कर होता तेवढाच कर आता लादला जाईल असं आम्ही पाहू, म्हणजे टॅक्स न्यूट्रल.
मग टॅक्स न्यूट्रल राहायचं म्हणजे काय करायचं, तलासरीच्या माणसाने मुंबईतले पैसे भरायचे, बिहारच्या माणसाने पंजाबच्या साठी सुद्धा पैसे भरायचे वगैरे वगैरे. सो ठीक आहे, हा आपण पहिलं हे केलं. मग आपण काय म्हटलं की त्याच्यामुळे जे दर कमी होतील, ते दर कमी झाल्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल. आता माझा उलटा प्रश्न असा होता की भारतामधल्या किती वस्तूंची मागणी ही कराच्या दरांमुळे खुंटलेली आहे, असा काही अभ्यास आपल्याकडे होता का? आणि जर तशी खुंटलेली असेल तर जीएसटी नंतरच्या काळात मागणी वाढली का? जीएसटी नंतरच्या काळात मागणी कमी झाली. मग लोक म्हणतील नाही पण ती जीएसटी मुळे नाही झालेली, इतर बरेच आर्थिक घटक आहेत, इतर अनेक आर्थिक घटक आहेत, या सरकारच्या सत्यानाशी योजना याला कारणीभूत आहेत वगैरे वगैरे, आपण त्याच्यात जाऊया नको. पण प्रश्न असा आहे की जीएसटी मुळे जशी मागणी कमी झाली नाही, पण जीएसटी मुळे मागणी वाढणं अपेक्षित होतं ना, ती वाढली का? तर ती वाढलेली नाहीये. मग तुम्ही काय युक्तिवाद केला, नाही सॉफ्टवेअर आलं ना की मग काळा बाजार आला. एक तर सॉफ्टवेअरचे फार टमराळ वाजलेले आहे, ते तर काही नीट काम करत नाहीये. काळा बाजाराला आळा घातला गेलाय का? अजिबात नाही घातला गेलेला. सगळीकडे जी बिलं कॅश बिलं घेण्याची पद्धत होती ती चालू आहे. किंबहुना आज पूर्वीपेक्षा अर्थव्यवस्थेतली रोख वाढलेली आहे. दिस इंडिकेट्स की जीएसटी ज्या कारणासाठी आणलेलं आहे हेही कारण फेल झालेलं आहे, की अर्थव्यवस्थेतला काळा पैसा कमी होईल आणि जास्तीत जास्त व्यवहार हे त्या जीएसटीच्या जाळ्यात येतील, असं घडलेलं नाही. उलट असं झालेलं आहे, एक सोपी गोष्ट सांगतो. पहिल्यापासून ही उद्योगांची आणि खास करून फॅमिली विशिष्ट समाजात जे फॅमिली उद्योग चालवले जातात त्याची पद्धत होती की 10 लाख रुपये वॅटची लिमिट आहे ना, तर आपण 8-8 लाख रुपयाच्या 4 कंपन्या बनवायच्या. आता ती लिमिट 40 लाख झाली, त्यामुळे ती करणं आणखीन सोपं झालेलं आहे. आता पूर्वी त्यांचा व्यवहार जर 1 कोटीचा होता, त्यांना 10 कंपन्या बनवायला लागत होत्या, आता 2-3 कंपन्यात काम होतं. म्हणजे आपण ते सोपं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे जे एक आर्ग्युमेंट होतं की जीएसटी मुळे व्यवहार हे कायद्याच्या कक्षेत येतील, तर तसं झालेलं नाही. काळा बाजार थांबलेला नाही, मागणी वाढलेली नाही. मग आजही हा प्रश्न कोणी उपस्थित करत आहे का की हे तुम्ही जीएसटी का आणलात? मग हे जर सगळं घडलेलं नाही तर मग जीएसटी आणण्याचं कारण काय होतं? या प्रश्नाला म्हणजे हा प्रश्न कन्सिडरही होत नाही. लक्षात घ्या, म्हणून मी वारंवार सांगतोय की जे बोललं असं जातं की नाही जीएसटी चांगला आहे, अंमलबजावणी फसली. पण समानीकरणाचा हा अट्टास तुम्ही का घेतला? अजून एक अतिशय महत्वाचा थिअरॉटिकल प्रश्न आहे, आयडिओलॉजिकल प्रश्न आहे, ज्याला उत्तर द्यायला पाहिजे. उपभोक्ता राज्याला फायदा म्हणजे काय? मी थोडक्यात एक्सप्लेन करतो ज्यांना याची कल्पना. महाराष्ट्रातला माल जर बिहारमध्ये विकला गेला तर आतापर्यंतची कल्पना अशी होती की जे राज्य उत्पादित करेल म्हणजे महाराष्ट्र, आणि माल आणि सेवा दोन्ही, गुड्स अँड सर्व्हिसेस, तर फायदा जो आहे, कराचा फायदा जो आहे तो प्रोड्युसिंग स्टेटला होता. आता कराचा जो फायदा आहे तो कन्झ्युमिंग स्टेटला आहे, म्हणजे बिहारला त्याचा फायदा होईल. याच्यातलं एक ज्ञानबाची एक लक्षात घ्या की डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्या कन्झ्युमरिझमवर चालतात. डेव्हलप कंट्रीजच्या इकॉनॉमी बद्दल जी चर्चा होते, अर्थव्यवस्थेबद्दल जी विकसित राष्ट्रांच्या चर्चा होती, ती अशी होते की कन्झम्पशन किती झालं, जर जास्त कन्झम्पशन झालं तर ते चांगलं. आपण डेव्हलपिंग आहोत, आपण प्रोडक्शन किंवा क्रिएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस वरती आपली अर्थव्यवस्था चालते. पण आता कर मात्र जो आहे तो आपण कन्झम्पशनवर लावलेला आहे. पूर्वीच्या काळात बाकी सगळ्यांचं सोडा, खुद्द मोदींनी नॅनो प्लांट हा गुजरातमध्ये कसा आणला, तर सेल्स टॅक्स मध्ये कन्सेशन दिली, इतरही बरीच दिली, पण सेल्स टॅक्स मध्ये कन्सेशन. जयललिता का जीएसटीला विरोध करत होत्या? कारण जयललितांनी भरपूर सेल्स टॅक्स कन्सेशन देऊन ऑटो उद्योग हा चेन्नईला आणलेला होता, आणि अशा प्रकारे जे उद्योग आणले जात होते त्या उद्योगांच्यामुळे त्या परिसराची डेव्हलपमेंट होत होती. हे आपण महाराष्ट्रातही झालेलं पाहिलेलं आहे, इतर भारतभरात झालेलं आहे, हिमाचलमध्ये आहे, गोव्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी हे झालेले उदाहरण आहे. पण आता आपण तो कन्झ्युमर ओरिएंटेड ऍक्ट करून ठेवलेला आहे. लक्षात घ्या, अजून 3 वर्ष झालेत, अंमलबजावणी धड होत नाहीये, कलेक्शन धड होत नाहीये, त्यामुळे आपल्याला या सगळ्यांची गांभीर्य लक्षात येत नाहीये. परंतु राज्य आणि केंद्र संबंधातले काही गंभीर प्रश्न जीएसटीचा कायदा भविष्यात उभा करेल. आपण ज्या वेळेला जीएसटी सारख्या मूलभूत गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेला आपली चर्चा ही निव्वळ तात्कालिक गोष्टींवर असता का म्हणे आपण असं धरून चालणार की येणारी 10, 20, 50, 100 वर्ष कायदा राहणार आहे. आणि त्या परिप्रेक्षातनं तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा कायद्यातनं राज्य केंद्र संबंधांमध्ये अनेक इश्यूज होणार आहेत. जसा एक उपभोक्ता राज्याच्या फायद्याचा मी इश्यू सांगितला, संपूर्ण जीएसटीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये राज्यांना अतिशय कमकुवत केलं गेलेलं आहे, आधीपेक्षा त्यांची स्वायत्तता कमी केली गेलेली आहे. मला ही गोष्ट गंभीर वाटते. आज तुमच्याकडे एक पक्ष आहे की जो सर्व राज्यात प्रबळ आहे, जो केंद्रात प्रबळ आहे, जो आपल्याला मान्य हो किंवा नाही पण तो सगळीकडे प्रबळ आहे, आणि ही गोष्ट जीएसटीला अनुकूल आहे. पण उद्या ज्या वेळेला पुन्हा एकदा आपण 89च्या किंवा 90च्या दशकातल्या अस्थिरतेकडे जाऊ, आणि ते जाऊ कधी ना कधीतरी, मी म्हटलं आपल्याला 20-50 वर्षाचा परिप्रेक्ष्य घ्यायला पाहिजे, त्याच्यात जेव्हा आपण जाऊ त्या वेळेला हे सगळे प्रश्न अकराळ विकराळ होणार आहेत, आणि ह्याचे थॉट
याच्यावर चर्चा, याच्यावरती डिस्कशन हे माझ्या मते आता आपल्या सार्वजनिक चर्चेमध्ये येत नाही. मी सुरुवातीला म्हटलं असं मुळात आर्थिक विषय कमी येतात, जीएसटीचा विषय येतो तो नेहमी असाच येतो आणि मग आपण चर्चा कशावर करतो? दर वेगवेगळे आहेत का? माझं म्हणणं अतिशय उत्तम आहे, दर वेगवेगळेच असायला पाहिजे. का दर वेगळे नसावेत? पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे जातो की वन नेशन, वन टॅक्स, वन डिमुक आणि वन टमुक हे आपण वैविध्यपूर्ण देश होता, आपल्याला त्याला रिस्पॉन्ड व्हायला पाहिजे ना. त्यामुळे दर वेगवेगळे असणं ही अडचणीचा मुद्दा नाही. आज लोक सांगतात पेट्रोल आणि कन्स्ट्रक्शनला जीएसटी मध्ये आणा. काय अवस्था होईल राज्यांची? आजच्या घडीला राज्यांच्या तिजोऱ्या खडखडट झालेल्या आहेत. तुम्ही जर पेट्रोल आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला त्याच्यात आणलं तर राज्यांची अवस्था काय होईल? आणि मला एक सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या की पेट्रोलचं कन्झम्पशन हे राज्यातल्या रस्त्यांशी निगडीत नाहीये आणि राज्यातले रस्ते हे अधिकतम राज्याच्या कक्षेत येत नाहीत. आज भारतीय संघ प्रणालीमध्ये अधिकाधिक जबाबदाऱ्या सामान्य माणसाशी निगडीत अनेक आरोग्य असेल, शिक्षण असेल, कायदा आणि सुव्यवस्था असेल, या राज्यांची निगडीत आहेत आणि असं असताना राज्यांचे अधिकार मात्र कमी करायचे. आणि मग मला स्टॅम्प ड्युटी जीएसटी मध्ये आणण्याची कल्पनाच हास्यास्पद वाटते. मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, तलासरीमध्ये, लखनौमध्ये या सगळीकडे एकच कर का असावा? इथे स्टॅम्प ड्युटी वेगवेगळीच असली पाहिजे, कारण ह्या प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या, या प्रत्येक शहराचं स्वतःची एक एन्व्हायरमेंट आहे, स्वतःची एक इकोसिस्टम आहे आणि त्याच्या अनुरूप त्याला तिथे कर प्रणाली असायला हवी. त्यामुळे आत्ताची जी चर्चा आहे ती आकारण मग दर याच्यामध्ये काय पेट्रोल आणाल का, कन्स्ट्रक्शन आणाल का, दर वेगवेगळे काय आहेत? माझ्या मते ही आपण अतिशय वरवरची चर्चा करतो. आपल्याला मूलभूत चर्चा जर करायची असेल तर तुमच्या पडद्यावर मी जे मुद्दे टाकले त्याच्यावर चर्चा आहे. आणि म्हणून मला जर विचारलं तर मी असं सांगेन की जीएसटी वरती आज जर चर्चा, तुम्हाला आज जर काही उपाय सुचवायचे असतील तर पहिली गोष्ट अशी की राज्यांचा शेअर वाढवा आणि राज्यांची ऑटॉनॉमी वाढवा, राज्यांना काही सवलती देण्याची संधी द्या. हे जीएसटी मध्ये अतिशय आवश्यक. काही वेगळे कर सुद्धा प्रसंगी लादायची संधी द्या. टॅक्स इज बॅड हे आपल्याला इतकं भांडवलशाही अर्थव्यवस्थेने डोक्यावर बसवून ठेवलेलं आहे की आपण काही मूलभूत, कालच मी एक फार इंटरेस्टिंग लेख वाचत होतो की ज्या वेळेला पब्लिक डेफिसिट म्हणजे राज्याचे सरकारी खर्च जेव्हा वाढतात त्याच वेळेला प्रायव्हेट प्रॉफिट्स वाढतात, असा स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलेला मी एक लेख वाचत होतो. पण आपल्याला मात्र पहिल्यापासून असं सांगितलं जातं की गव्हर्नमेंट डेफिसिट असता कामा नये, गव्हर्नमेंट सरप्लस असायला पाहिजे, इट इज बेसिक हाऊस होल्ड अकाउंटिंग वगैरे वगैरे. तसंच आपल्याला हे सतत सांगितलं जातं की नाही, कर नको तर राज्य आपल्याला सुविधा कशा देणार, आणि त्या सुविधा आज असणं ही आपली जर गरज असेल तर आपल्याला त्या काही करांची ऍडजस्ट करावं लागेल. मी असं म्हणत नाही की कर वाढवा, मी असंही म्हणत नाही की नव्याने कर आणा, पण मी असं नक्की म्हणेन की राज्याला स्वायत्तता द्या. त्या प्रक्रियेत थोडे कर कमी जास्त झाले तरी त्याचा आग्रह धरू नका. या सगळ्या वस्तू पेट्रोल आणि डिझेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करांच्या जीएसटीच्या कक्षेत आणायचं म्हणतोय, आता थांबा. आपण आता एका क्रायसिस मधनं जात आहोत आणि मी कोविड क्रायसिस बद्दल बोलत नाही, तो क्रायसिस वरचा क्रायसिस आहे. आपण मुळात आर्थिकदृष्ट्या क्रायसिस मध्ये, तर आर्थिक क्रायसिस अधिक कोविडचा क्रायसिस याच्यातून जात असताना कन्स्ट्रक्शन आणि पेट्रोलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी होता कामा नये, दर एकच असण्याची मागणी होता कामा नये. मागणी जर व्हायची असेल तर राज्यांच्या स्वायत्ततेची व्हायला पाहिजे, जमल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेची व्हायला पाहिजे. जकात परत आणा असं माझं म्हणणं नाही. मला पूर्ण कल्पना आहे की जकातीने किती जास्त प्रमाणात भ्रष्टाचार आणि किती समस्या निर्माण केल्या. इतर काही मार्ग असू शकतील, पण स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं बळकट करता येईल, राज्यांना कसं बळकट करता येईल, ह्याचा विचार केला तर जीएसटीच्या समस्या सुटू शकतात. आणि एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा की हाही प्रश्न तेवढा नीट चर्चेला येत नाही की आपण जगाला सॉफ्टवेअर तज्ञ देत असतो आणि जीएसटीचं सॉफ्टवेअर हे कॉम्प्लिकेटेड नाही. सॉफ्टवेअर क्षेत्रातलं कोणी, मला वाटतं इथे सॉफ्टवेअर क्षेत्रातली काही मंडळी आहेत ती सांगतील की गेमिंग सॉफ्टवेअर असतं, न्यूरल नेटवर्कच्या आधारावरचं सॉफ्टवेअर असतं, हे कॉम्प्लिकेटेड असतं. डेटा सॉफ्टवेअर हे कधीही कॉम्प्लिकेटेड नसतं. पण आपण सॉफ्टवेअर का निर्माण करू शकलेलं नाही याचा जाब विचारला गेला पाहिजे, याच्यावर रकस क्रिएट केली गेली पाहिजे की आपण सिलिकॉन व्हॅली अख्खी चालवतो सो कॉल्ड भारतीय लोक, पण आपल्याकडे साधं जीएसटीचं सॉफ्टवेअर का चालत नाही, हा प्रश्न एक आपण उपस्थित करायला. 3 वर्षानंतर सुद्धा जीएसटी पूर्ण लागू झालेला नाही, सॉफ्टवेअर नीट चाललेलं नाही, सरकारचं कलेक्शन पुरेसं झालेलं नाही, वस्तूंची मागणी वाढलेली नाही, काळा बाजार थांबलेला नाही, सर्व व्यवहार जीएसटीच्या कक्षेत आलेले नाही. जीएसटी इज अ हिमालयन फेल्युअर ऑफ दिस गव्हर्नमेंट. किंबहुना मी तर म्हणतो नोटबंदी ठीक आहे, नोटबंदीपेक्षाही जीएसटी हे मोठं फेल्युअर आहे, कारण नोटबंदी हा एकदा झालेला घाव होता. जीएसटी हा एक प्रकारचा व्हायरस देशाच्या शरीरात सुटलेला आहे असं मला वाटतं, तो काढून टाकला पाहिजे. किंवा जीएसटी व्हायरस आहे असं मी म्हणणार नाही, जीएसटी सोबत व्हायरस या देशाच्या सिस्टीम मध्ये घुसलेला आहे, तो काढून टाकायला हवा. तो जास्त गंभीर समस्या आहे.
जीएसटी काढून टाकायला हवा असं मी परत एकदा म्हणत नाही. मी असं म्हणतो की जीएसटी सोबत आलेल्या या सगळ्या अनिष्ट गोष्टींना आपण डील करायला हवं. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीएसटीचे दुष्परिणामच अधिक होणार आहेत. मग महिन्याला येणारा आकडा 90,000 आहे का 1,05,00,000 आहे, या सगळ्या अगदी फजूल चर्चा आहेत. त्याच्यामध्ये अडकून पडू नका. मूलभूत प्रश्न उपस्थित करा आणि मूलभूत प्रश्नावर चर्चा जीएसटीची व्हायला हवी असं मांडून मी आत्ताचा माझा विषय, माझी मांडणी संपवतो. मला असं वाटतं की मी कबूल केलेल्या वेळेमध्ये माझी मांडणी संपवलेली आहे. आता जे काही प्रश्न असतील ते घ्यायला मी तयार आहे. Am I right, Ashutosh? Okay. Yes, अगदी. हॅलो. आपण हे सेशन प्रश्नोत्तरांसाठी ऐकू येते का आता? हॅलो. हा अजित, माझा आवाज बाकीच्यांना येतोय, तुम्हाला येतोय? ओके. सो आपण प्रश्नोत्तरांचा जो भाग आहे सुरू करूया. अतिशय विस्तृतपणे, अतिशय मुद्देसूद अशी तुमची मांडणी झाली, त्याबद्दल अर्थातच अभिनंदन. पण आपण प्रश्न यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे चॅट बॉक्स मध्ये. मी एकदा जस्ट बघतो की एक प्रश्न आलाय, तो मला वाटतं पब्लिकली दिसत नाहीये इथे, पण आणि त्यांचं नावही दिसत नाहीये कारण त्यांनी स्वतःच्या फोनचं नाव COVID-2019 असं ठेवलेलं आहे. त्यामुळे मला इथे कळत नाहीये, त्यांचा कॅमेराही ऑन नाहीये. परंतु ओके, स्वाती वैद्य लिहितायत की उत्तम मांडणी आहे आणि धन्यवाद त्याबद्दल. बरं, आपल्याला प्रश्न असा आहे की वे फॉरवर्ड काय दिसतंय तुम्हाला? काय केलं पाहिजे? परत एकदा आवाज का गेलाय? माझाच गेलाय का सगळ्यांचा गेलाय? हा प्रश्न घेऊया आपण. काय मला असं वाटतं की तुमचा हेडफोन जो आहे ना अजित, तो प्रॉब्लेमॅटिक चेक करा. हा, पण मी बोलत असताना प्रॉब्लेम नाही ना झाला? कारण बोलत असताना मला हेडफोनचा वारंवार डिस्टर्बन्स येत होता. पण नाही, ऍब्सोल्युटली नाही, व्यवस्थित. ओके, इथे लोकेश शेवडेंनी प्रश्न विचारलाय. लोकेश, मी अनम्यूट करतो तुम्हाला. लोकेश, येस, मी अनम्यूट केलेलं आहे. येस लोकेश, विचारा. बोलू. दोन प्रश्न आहेत, म्हणजे एका बाबतीत मला धोका सांगायचा आहे, पण पहिला एक प्रश्न मला आधी विचारायचा आहे की याच्या आधी सुद्धा आधीच्या सरकारने सुद्धा जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला होता, जो सगळ्या लोकांनी, त्या सर्व राज्यांनी आणि अन्य पक्षांनी त्यावेळी नाकारला. त्या जीएसटीच्या एकंदर मांडणीत आणि आत्ताच्या मांडणीत काय फरक आहे, हा एक माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर दिल्यावर माझे पुढे लगेचच त्याला उपप्रश्न आणि एक धोका सांगायचा आहे. तर मला हा एक मुद्दा जरा स्वच्छ करून सांगितला, विस्कटून सांगितला तर बरं होईल. काय आहे, आधी एक टॅक्सचा कायदा, ते अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आणि दरांची रचना या 3 टप्प्यांमध्ये सहसा कायद्याची अंमलबजावणी. आधी जो मांडला गेला होता तो फक्त कायद्याचा ड्राफ्ट कोड होता. त्याला मूर्त स्वरूप तेवढंसं जास्त नव्हतं. त्याला जो विरोध झाला तो प्युअरली राजकीय कारणांसाठी होता. त्याच्यावर कोणी म्हणजे सिम्पली ते UPA 2 ने आणलं होतं आणि काँग्रेसने आणलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, या एकमेव भूमिकेतनं त्याला विरोध झाला. दुर्दैवाने UPA 2 किंवा सुदैवाने, ते ज्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, पण UPA 2 सरकार किंवा सरकारी पक्ष हा स्टीम रोल करून जाणाऱ्या प्रवृत्तीचा नव्हता. दाबून टाकायचं आणि स्वतःला हवं ते करायचं या प्रवृत्तीचा नव्हता. तर ते चर्चेतनं मार्ग काढायला जात होते आणि समोर बसलेल्यांना मात्र चर्चेत इच्छा, कारण त्यांना मार्गच नको होता. त्यांना काही करून UPA 2 ला जीएसटीचं श्रेय द्यायचं नाही असा त्यांचा अजेंडा होता. त्याच्यामुळे तो झाला नाही. जेव्हा त्यांनी तो आणला त्यावेळेला त्याला जास्त मूर्त स्वरूप आलं आणि त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती होती. त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्तीपेक्षा राजकीय शक्ती होती. त्यांच्याकडे दडपून टाकण्याची ताकद होती, ती त्यांनी भरपूर वापरली. पण अनेक राज्यांमध्ये तर त्यांचं सरकारही होतं. तर या सगळ्या कारणांना आणि विरोधी पक्षाला इतक्या जास्त अडून बसण्याची तयारी नव्हती की जेवढी आधीच्या विरोधी पक्षांनी दाखवली होती. त्याचा एक धागा हा
कॉर्पोरेटशी पण आहे की भारताचा कॉर्पोरेट हा साधारण 2012च्या आसपास नंतर हा काँग्रेसकडून भाजपकडे मोठ्या प्रमाणावर गेला. त्यामुळे जोपर्यंत भाजप विरोध करत होता तोपर्यंत कॉर्पोरेट भाजपला धारेवर धरत नव्हतं की तुम्ही का विरोध करताय. पण जर काँग्रेसने नंतर विरोध करण्याचा जेव्हा प्रयत्न केला 14 नंतर, तेव्हा मात्र कॉर्पोरेटनी प्रचंड प्रेशर काँग्रेसवर आणि इतर पक्षांवर आणलं. तर त्याच्या सुद्धा फटका बसला की ज्याच्यामुळे तो आधी कायदा पास झाला होता आणि नंतर झाला होता. पण त्याच्यात फार फरक होता की नाही हे समजायला मार्ग नाही, कारण मी म्हटलं तसं आधीचा कायदा जास्त स्केलेटन स्वरूपाचा होता. त्याच्यात निटिग्रिटी किंवा फाईन ट्युनिंग त्याचं झालेलं नव्हतं, तो खूप वरवरचा होता. नंतरच्या कायद्यामध्ये फाईन ट्युनिंग झालं. आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून हेही सांगायला हरकत नाही की सप्टेंबर 2016ला त्याचा रफ ड्राफ्ट आला. त्याच्यावर असंख्य सूचना होत्या ज्या वेगवेगळ्या ट्रेड ऑर्गनायझेशन्सनी केल्या होत्या, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्सनी केल्या होत्या. त्या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष करून हवा तो कायदा सरकारने लाभवला. परिणाम असा झाला की त्याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यावर तर ती पूर्ण गाळातच गेली आणि मग इतक्या सुधारणा करायला लागल्या. म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या काळामध्ये, खास करून पहिल्या 8-10 महिन्यांमध्ये जीएसटी मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या अक्षरशः त्या 80sच्या फिल्म मध्ये जसं हिरोईन्स या एक गिरकी घेतली की वेगळ्या कपड्यात समोर यायच्या, तसं तेवढे बदल जीएसटी मध्ये करायची वेळ ही पहिल्या 8-10 महिन्यात आलेली होती असं म्हणू शकतो. आता माझा पुढचा जो मला भाग वाटतो ज्याच्यावर तू भाष्य केलं नाही तुम्ही, ते असं की पूर्वी म्हणजे एक उद्योजक म्हणून किंवा उद्योग करण्याचा एक हे असल्यामुळे त्यात उद्योजक म्हणून दृष्टिकोन काय आहे, तर त्याच्यात एक कायदा एक देश एक कर हा प्रकार हा खूप सोपा आहे आणि लोकांना समजायला आणि एकदाच भरून मोकळं व्हायला हा खूप सोपा जातो. त्यामुळे असा विरोध उद्योजकांकडून किंवा कोणाहीकडनं येण्याचा काही प्रश्न नाहीये. त्यातलं देशभर जर एकच प्रकारचं त्याला कर स्वरूप असेल तर ते उद्योगांसाठी निश्चित फायद्याचं आहे. म्हणजे नाही, एक त्याच्यात हा युक्तिवाद मला ठाऊक आहे. याच्यातली एक गडबड अशी आहे की कोणाचं तरी उत्पन्न हा कोणाचा तरी खर्च असतो आणि वाईस वर्सा, बरोबर. एकदम सोपा गणिताचा आणि अर्थशास्त्राचा नियम. उद्योग जो कर देतात तो सरकारचे उत्पन्न होतं. आता तुम्ही जसं म्हणताय तसं करायचं तर मग सरकार उत्पन्न धीट घ्यायला तयार आहे का? तर ते शक्य नाही. म्हणजे असं आहे की जेव्हा आपण खरोखर बुमिंग फेज मध्ये होतो अर्थव्यवस्थेच्या तेव्हा हे शक्य आहे. आपण ऍक्च्युअली जीएसटी तेव्हा आणला जेव्हा आणायला सगळ्यात चुकीचं टायमिंग होतं. ऍक्च्युअली हा मुद्दा सुटला माझ्याकडे. तुम्ही म्हणता ते उद्योजकांना फायद्याचं आहे, बरोबर. पण आता समजा उद्योजकांना जर लॉस झाला तर 10% लॉस हा गव्हर्नमेंट भरून देईल. ही गोष्ट उद्योजकांना फायद्याची आहे का? आहे. पण गव्हर्नमेंट करू शकतं का प्रॅक्टिकली? करूच शकत नाही. सो तुम्ही म्हणताय तसं एक दर आणणं हे अशक्य आहे. याचं कारण की सरकारला उत्पन्न कुठून येणार? सरकारला उत्पन्न हवंय ना. बरं, आपल्याकडच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याचं एकूण समाज रचनेतलं स्थान जे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ज्या आज 5% आहेत ते 12% यायला तयार नाही आणि ज्या 28% आहेत ते 12%वर आणलं तर सरकारी उत्पन्नाचं अडचण होईल. त्यामुळे मी या सेंटिमेंटशी आय एम सिम्पथेटिक. म्हणजे मला हे समजू शकतं की उद्योजकांना वाटतं एकच दर असावा, तो भरून टाकलं की झालं. पण मला असं वाटत नाही की हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे व्यावहारिक दृष्ट्या की आज आपण कम्प्युटराइज्ड वर्ल्ड मध्ये आहोत. जवळजवळ 2000 सालाच्या आसपास पासून म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास सगळेच्या सगळे उद्योग हे टॅली किमान आणि मग ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार सॅप, ERP अशा वेगवेगळ्या मॉड्यूल्सवर गेले. तुम्ही जर का ही मॉड्यूल्स एफिशियंटली वापरत असाल तर तुम्हाला वेगवेगळे दर, वेगवेगळे कर या सगळ्याचा त्रास होण्याचं काही कारण नाही. त्यामुळे एक दर ही माझ्या मते हे चमकीली गोष्ट जास्त आहे. व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट शक्य नाही आणि ही गोष्ट झाली नाही तर व्यावहारिक दृष्ट्या खूप मोठ्या समस्या होतात असंही. नाही, मला असं म्हणायचं होतं, हे उद्योजकांचं वारंवार स्वप्न होतं. उद्योजकांच्या सगळ्या कॉन्फरन्सेस मध्ये किंवा परिषदांमध्ये असं सातत्याने मांडलं जात होतं की जो काय कर असेल तो एकच ठेवा. हे 100 प्रकारचे कर त्याचे हे भरणं, त्याची रिटर्न्स भरणं, तर त्या मानाने हा एकच जे काही आहे तो एकच आला. हा थोडस धाडसी आणि थोडस असं विधान करू इच्छितो की भारतामधले उद्योजक आणि खास करून ज्या संस्था वगैरे फिकी विकी, आय एम शुअर यू आर रेफरिंग टू दॅट,
तर भारतामधले जे मोठ्या पातळीवरचे उद्योजक आहेत ते म्हणजे त्यांचं राजकीय अर्थशास्त्राचं आकलन अत्यंत तोकडं आहे. त्यांना ते ठेवायचं नाही. एक तर ते खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत का हाही एक प्रश्नाचा मुद्दा आहे, पण त्याच्याकडे आपण पुन्हा काहीतरी आशुतोषनी संधी दिली तर आपण ते मांडू. तर त्याच्यामुळे म्हणजे हे अगदी जुवेनाईल आणि वेड्यासारखी मागणी होती असं माझं स्वच्छ मत आहे आणि ते त्यांच्या आकलनातल्या अपुरेपणामुळे होत होतं. नाही, मी हा मुद्दा म्हणून मांडला. मला याच्या बरोबर याच्या पुढचा जो भाग आहे की आधी ज्या गोष्टीला विरोध होता त्याच्यात एक म्हणजे लाल फितीचा कारभार व्हायचा. त्याच्यामध्ये अबकारी कर, स्थानिक कर, केंद्र सरकारी विक्री कर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर असे अनेक होते. याच्यामध्ये अबकारी कराचे लोक हे उत्पादनाच्या जागेवर जाऊन तिथले त्याचं उत्पादन बघून त्याचं मोजमाप घेऊन ते बरोबर भरलं गेलं की नाही इथपर्यंत पाहू शकायचे. हा जरी लाल फितीचा कारभार वाटला आणि जरी मला तो एक उद्योजक म्हणून चुकीचा वाटतो की अशा ह्याच्यामध्ये जखडलं गेल्यासारखं ते व्हायचं, पण त्या सगळ्या कारणामुळे एक गोष्ट जी साध्य झाली, जी मला आता जीएसटी चालू झाल्यावर लक्षात आलं, ते म्हणजे उदाहरणार्थ आत्ताचे मास्क, आत्ताचे सॅनिटायझर्स ज्याची सगळीकडे पेव फुटलंय, बनवणारे अशक्य कोटीतले लोक झालेले आहेत. या सगळ्यामध्ये या सगळ्यांना कारण आता टॅक्स एकच आहे, कर एकच आहे आणि तो जो काय 18-19% किंवा 24% किंवा 12% असेल, तो जर बुडवला तर तो कोणालाही त्याच्याकडे जाऊन त्याचं उत्पादनाच्या ठिकाणी जाऊन यांनी हे बनवलं होतं की नाही, त्याचा स्टॉक आता आहे की नाही, त्यांनी कोणाला विकलं हे बघण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे माझा गेल्या 3 वर्षाचा याबद्दलचा म्हणजे जे लोक पूर्वीचे मी बघतोय की ज्यांना भीती होती ती आता गेली. हा, ती भीती गेली. त्यांना भीती असायची आणि आता सरळ विदाऊट बिल विकलं जात आहे. त्याला काहीही कोणाचा धरबंध राहिलेला नाही. सामान्य माणूस सुद्धा आता जाऊन ते मास्क वगैरे हा सामान्य माणसाला लागणारा विषय आहे आणि सॅनिटायझर्स तर जाऊन बघावं, याचे कुठेही कोणाकडेही बिल्स नसतात आणि आता हा लाखोंनी कोट्यावधी काय मत आहे की हे तुमचं म्हणणं 100% खरं आहे की पण ते दुहेरी तलवार आहे, दुधारी तलवार आहे. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला हे अधिकार पूर्वी अशा प्रकारची इन्स्पेक्शन वॉज अ पार्ट ऑफ रुटीन ऍक्टिव्हिटी. आता त्यांनी ती रुटीन ऍक्टिव्हिटी बंद केली आणि आता मात्र अशी ऍक्टिव्हिटी दिली की अचानक मनात आलं तर ते काही करू शकतात. म्हणजे कसं आहे की सगळे कायदे झाल्यावर जी एक शेवटची तरतूद नेहमी कायद्यात असते की हे आम्ही सगळं म्हणतोय पण आम्हाला हवं ते आम्ही करू, अशा अर्थाची. हे मी खूप सिम्प्लिस्टिकली पॅराफ्रेज करतोय. मला म्हणायचंय असं की तुम्ही म्हणताय ते रुटीन कोर्स मधले जे अधिकार होते ते काढून घेतले नव्या कायद्याने आणि वन ऑफ अधिकार मात्र दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं एका बाजूला तुम्ही म्हणता तसं तो रोज येऊन इन्स्पेक्शन करत नाही, दुसऱ्या बाजूला त्याला वाटलं तर तो अटक सुद्धा करू शकतो किंवा तो पूर्वी रजिस्ट्रेशन रिव्होक करण्याचा अधिकार कुठे नव्हता, आता तो रजिस्ट्रेशनही रिव्होक करू शकतो. सो हे अधिकारांचा एक मोठा असमतोल निर्माण केलेला आहे. आणि हे सुद्धा काय झालं म्हणजे मगाशी तुम्ही जे किंवा आतापर्यंत तुम्ही जे नेहमी बोलताय त्याच्यात त्याला धरून मी अजून एक मुद्दा असं म्हणेन की तो त्या 30 मिनिटात सुटला. याचं कारण असं होतं की आपण ना एक सुपर पॉवर सुपर हिरोच्या मेंटॅलिटीमध्ये आहोत. आपल्याला काय वाटतं की काही झालं तर स्पायडरमॅन येईल, 4 जाळी सोडेल आणि प्रश्न सोडेल. त्याच्यामुळे जे क्रेडिटचा प्रश्न होता किंवा तुम्ही म्हणताय जसं उद्योजकांना दरांचे प्रश्न होते, भरपूर प्रश्न होते आधीच्या रचनेत, कोणी नाकारत नाही. ते सगळे प्रश्न एक जीएसटी अशी एक कांडी फिरवली की ते सगळे प्रश्न सुटले. असं नव्हतं ना, ते प्रश्न त्या टॅक्सच्या लेवलला सोडवणं शक्य होतं. त्याच्याकरता जीएसटी आणला. हे आर्ग्युमेंट ऍब्सर्ड आहे. पण आम्ही सुपर हिरो, त्यामुळे जीएसटी वाल्यावर सुपर हिरो, जीएसटी फुस करून जाळं सोडलं की सगळे करांचे प्रश्न निघून जाणार आणि हे होणार. हा जो समज आहे, म्हणून मी परत परत सांगतोय की आपल्या सार्वजनिक चर्चेमधल्या आर्थिक प्रश्नांचं आकलनच मुळात तोकडे आणि ते करूनच घेण्याची इच्छा आहे. माझा प्रश्न असा होता, तुमच्या प्रश्नाला मी दिलं, मी ते सांगितलं. नाही, हा अनुभव एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आहे.
की हा, आता ते याच्यापेक्षा सोपं वेगळं आहे. झालंय, जे मी लोकांना मगाशी सोपं सुद्धा झालंय बोललो. आणि ते हो, अगदी मी लिहिलंय मगाशी बुडवून. सुद्धा मी मगाशी फक्त सुद्धा जे इथे बोललो एक इंटरप्शन की हा अनुभव मला इंटरप्ट एका करू इच्छितो. बिझनेसमननीच सांगितलं की आम्ही अजित, आता लोकेश. पूर्वी 8 कंपन्या बनवायचो, आता 3च बनवतो, किंवा कॅशचे व्यवहार वाढले. हा अनुभव आम्हाला येतोच आहे. तुम्ही सांगितलं तो अजून एक अनुभव आहे त्या पठडीतला की जिथे कायद्याचा मिसयूज होतो. पण येस, हे अनुभव आहेत, हे बरोबर आहे, तुम्ही म्हणता तो अनुभव आहे. अच्छा, आपण ती चर्चा पुढे चालू ठेवू, पण काही प्रश्न हो. आपल्याला घ्यावे लागतील, कारण अनेकांचे प्रश्न येत आहेत. इथे आपल्याला फेसबुक वरनं पण अनेक प्रश्न आहेत आणि त्याच वेळेला इथे पण आहेत. मृदुल निळे यांना मी अनम्यूट करतोय आता. मृदुल, तुम्हाला सर, unmute केलंय. थँक्यू अजित, खूपच छान मांडणी झाली. मला बेसिकली फायनान्स आणि टॅक्सेशन या दोन्ही गोष्टी मला अजिबात कळत नाहीयेत. मला एक साधा सिंपलसा एक प्रश्न आहे की गेल्या 3 वर्षामध्ये आपलं इकॉनॉमिक लॉस किती झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो कमी झालेला आहे का ह्या टॅक्समुळे? नाही, मी जसं माझ्या मांडणीत सांगितलं की एक सोपं गणित आहे. ओके, आणि हे कठीण असण्याचं कारणच नाही. अजित, याला जोडून एक प्रश्न इंटरनेट म्हणजे फेसबुकवर आहे, तो पण मी आता इथे सांगतो. कारण त्यांनी असं म्हटलंय की हो आशुतोष, हा त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आलाय की आपल्याकडेच आलाय तो प्रश्न. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बघितलं तर मी तो प्रश्न पाहिला. हा जीएसटी मुळे सरकारचं उत्पन्न वाढलंय का, शिशिर सिंदेकर हा प्रश्न विचारतात. हो, पण मी ते माझ्या बोलण्यातही जे उत्तर दिलं ते असं होतं. ओके, सो प्लीज मृदुलच्याही प्रश्नाला ते उत्तर आहे, शिशिरजींच्याही प्रश्नाला ते उत्तर आहे, आणि जे मी बोलण्यातही दिलं माझ्या खरं सांगायचं तर की सोपा प्रश्न असा आहे की आम्ही 18 वेगवेगळे कर कॅन्सल केले आणि 5 कर आणले. 5 म्हणजे सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूजीएसटी वगैरे वगैरे. बरोबर, सोपं गणित आहे. ह्या 18 करांमध्ये आम्ही एकूण किती रक्कम जमा केली होती आणि या 5 करात किती जमा केली, आकडे सरकार आकडेच देत नाही ना, तो प्रॉब्लेम आहे. हे आकडे जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्ही कसं कॉमेंट करणार की ते कमी आहे जास्त आहे? ऑब्व्हियसली ते कमी आहे, कारण सरकारी उत्पन्न घटतंय आणि जीएसटीचे अधिकारी हात धुवून लोकांच्या मागे लागले, त्यार्थी ते कमी आहे याच्यात शंका नाही. पण किती कमी आहे, 10%, 20%, याचे काही आकडेवारी अजून आणलेलीच नाही ना सरकारनी समोर. आणि खरं सांगायचं सरकार ही इतकी मोठी आवाळवी यंत्रणा आहे की त्याला हे कठीण नाहीये, पण ती आकडेवारीच आणलेली नाही समोर. मला वाटतं सरांना आठवत असेल, सरांनी तो प्रश्नही उपस्थित केला होता, त्याला नीट उत्तर मिळालेलं नाही. अनएम्प्लॉयमेंट कमी झाली याचा अर्थ? आपण हे कसं कोरिलेशन एस्टॅब्लिश करणार जोपर्यंत डेटा येत नाही? आपण हे नक्की म्हणू शकतो की सरकारी उत्पन्न कमी झालं, त्यामुळे सरकारी खर्च कमी झाले. सरकारी खर्च कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली काही प्रमाणात जे अर्थव्यवस्थेला फटका बसलेला आहे, जो आपण अन्यथाही पाहतो आहोत, त्यातून अनएम्प्लॉयमेंट वाढलेली असणारच आहे, याच्यात काही शंकाच नाहीये. पण हे म्हणजे कोरिलेट होत नाही. हे सगळं एखाद्या रिसर्चरच्या पद्धतीने जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्यासाठी तर डेटा नाही. वी कॅन ओनली ड्रॉ कंजेक्चर्स. We cannot arrive at cause and effect relationship. Okay. Sure. Thank you. अजित, पुढचा प्रश्न मी घेतोय, पण त्याच्या आधी उदय चौधरी फेसबुकवरनं प्रश्न विचारतायत. महाराष्ट्र राज्य शासनाने जीएसटीचा न मिळालेला वाटा केंद्र सरकारकडे मागणी किंवा क्लेम व वसुली करण्यासाठी लीगल तरतूद काही आहे का? काय लिगल तरतूद नाही. आता महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकारला कोर्टात खेचेल? लिगल तरतूद नाही. त्यांनी सांगितलेलं असा काय कायद्यात असं म्हटलेलं नाहीये की बाबा सेंट्रलनी स्टेटला पैसे दिले नाहीत तर सेंट्रलच्या मिनिस्टरना अमुक शिक्षा करा किंवा सेंट्रलला अमुक फाईन करा, असं काही कुठे म्हटलेलं नाही. कारण मुळात कायदा बनवताना असा विचार होतो की बाबा जर अजित जोशींनी टॅक्स भरला नाही तर त्यांना किती इंटरेस्ट लावायचा, पेनल्टी लावायची, जेलमध्ये टाकायचं, हे सगळं होतं. पण कायदा बनवताना असा नाही विचार होऊ शकत की सेंट्रलनी जर स्टेटनी सेंटरला पैसे दिले काय होईल. हे देर इज नो लॉ टू दॅट इफेक्ट. आणि जे मी वारंवार माझ्या शेवटच्या मांडणीत जे मांडत होतो की राज्य आणि केंद्राचे संबंध आणि राज्यांना शॉर्ट चेंज करणं जे मी म्हणतोय, राज्यांची फसवणूक आहे या सगळ्या प्रक्रियेत जे मी मांडतोय, त्याचाच हा एक उदाहरण आहे की आता केंद्र देतच नाहीये राज्यांचा वाटा. मी मुद्दाम ते वाक्य किंवा तो मुद्दा टाळला माझ्या बोलण्यामध्ये, कारण तो आता भरपूर चर्चेला येऊन गेलेला आहे बाकीच्या प्लॅटफॉर्म.
पण येस, दॅट इज अ पार्ट ऑफ स्टेट बिईंग शॉर्ट चेंज इन दिस लॉ. ओके, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राज कुलकर्णी आहेत उस्मानाबादहून. राज, तुम्हाला मी अनम्यूट करतोय. राज बोला, तुमचा आवाज येतोय आता. अजित नमस्कार. येस राज, बोला बोला. मी काय म्हणजे अर्थशास्त्राचा फक्त अभ्यास करतोय आणि तुमच्यासारखे लोक किंवा जे लिहितात अनेक त्यांचं वाचून माझं आकलन आहे. पण मला कधी कधी गंमत वाटते की हे जीएसटी चा जो आहे कन्सेप्ट आता, मध्ययुगीन कालखंडात सुद्धा असाच बहुधा कन्सेप्ट असावा ज्याच्यामध्ये मुघलांच्या अंतर्गत असणाऱ्या सत्ता, त्यांचा महसूल या केंद्र म्हणजेच मेन मुख्य साम्राज्याकडे द्यायच्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना मिळायचे. जेव्हा महसूल मिळायचा बंद झाला त्यावेळेसच औरंगजेब हा महाराष्ट्राच्या म्हणजे दख्खनच्या आदिलशाही, निजामशाही यांच्यावर नाही नाही, असं नाहीये. उलट आहे. उलट असं आहे की नाही, आता हा खरा थोडा आपल्या विषयापासून डेव्हिएशन होईल, पण राजनी विचारलंय म्हणून मी थोडं लवकर आठवायचा प्रयत्न करतो की मुघलकालीन कर प्रणाली जी होती ती तुलनेत जास्त परिपक्व होती आणि आपण एक विकसित राष्ट्र होतो त्यावेळेला. त्याच्यामुळे खूप जुलूम जबरदस्ती न करता सुद्धा जे कर वसुली होत होती ती भरपूर होती, पुरेशी होती. नाही त्याचे काही खास करून डॅलरिंगपल वगैरेच्या लिखाणामध्ये त्याचे काही उल्लेखही सापडतात खूप चांगले. औरंगजेब महाराष्ट्रात आला त्याचं कारण काय, टॅक्सशी अजिबातच रिलेटेड नव्हतं कर वसुलीशी. पण काय असतं राज की काही राज्यकर्त्यांना खाईखाई एवढी असते, लोभ एवढा असतो की ते एक लढाई संपली की त्यांना दुसरी लढाई कधी करायची ह्याचाच विचार डोक्यात येतो आणि ते जिंकलेल्या प्रदेशावर राज्य कसं करायचं याचा विचार करत नाही, जनतेचं भलं कसं करायचं असा विचार करत नाही, जो अकबर करत होता. त्यामुळे अकबराने तसं खाईखाई दाखवली नाही, त्याने ग्रीड दाखवली नाही. परंतु काही राज्यकर्त्यांची हवस एवढी मोठी असते आणि लोभ एवढा मोठा असतो की ते सतत युद्धाच्या मोडवर असतात आणि त्यांना तेच आवडतं. तर औरंगजेब अशा प्रकारचा एक राजा होता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्याला सतत कोणाला कोणाशी तरी लढण्याची खुमखुमी होती. असं आपण एक अगदी इतिहासामध्ये एवढ्या ढोबळ पद्धतीने मांडणी करू नये, पण त्यातल्या त्यात आपण लवकर प्रश्न संपवायच्यासाठी म्हणून मी ती केली. पण त्याचा टॅक्सशी काही संबंध नाही. मोगल करवसुलीची पद्धत ही बऱ्यापैकी परिपक्व आणि बऱ्यापैकी सुरळीत चालणारी होती. आपण अश्विनी कुलकर्णींच्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. अश्विनी, मी अनम्यूट करतोय आपल्याला, पण अश्विनी ऐकू येते का? दिसतंय? ऐकू येत आहे? अश्विनी. हो अश्विनी येतोय. हा, माझा प्रश्न असा आहे की जीएसटी मुळे जे ऍग्रिकल्चर इनपुट्स आहेत, म्हणजे फर्टिलायझर असू दे किंवा पेस्टिसाइड्स असू दे किंवा इम्प्लिमेंट्स असतील, साधं आम्ही शेततळ्यात प्लास्टिक घालतो ते असेल, त्या सगळ्यावरच्या करांमध्ये काय फरक पडला? कारण एकंदरीत असं म्हटलं जातं की किमती वाढल्यात, तर ते म्हणजे जनरली ज्या किमती वाढतात त्या आहेत का जीएसटी मुळे सुद्धा त्याच्यावर परिणाम झालेला आहे? नाही, काय आहे, जीएसटीचा परिणामही काही आहे, काही प्रमाणात, पण तो तुलनेत खूप कमी आहे. जनरल किमती वाढत आहेत त्याचा परिणाम जास्त आहे. झालं काय, मी मगाशी म्हटलं असं 17 साली जेव्हा आलं तेव्हा ऍग्रिकल्चरल इनपुट्सवरच्या जीएसटीचा परिणाम खूप जास्त होता. मी मगाशी लोकेशना उत्तर देताना जसं म्हटलं होतं की कोणाचा तरी खर्च आहे, कोणाचं तरी उत्पन्न आहे, तेव्हा सरकारने जी टॅक्स न्यूट्रल नावाची कल्पना आणली होती, मग तेवढाच टॅक्सचं बर्डन राहील अशा प्रकारे आम्ही कर लावलं. त्याचा परिणाम असा झाला की ते ऍग्रिकल्चरल इक्विपमेंट वरचं बर्डन हे सुरुवातीच्या काळात थोडं जास्त होतं. पण ऍग्रिकल्चरल इक्विपमेंट ही थेट राजकारणाशी निगडीत असल्यामुळे घाबरून सरकारने धडाधडा त्याच्यावरचे त्यातल्या काही गोष्टींवरचे दर कमी केले, काही गोष्टींवरचे आजही जास्त आहे. त्याचा परिणाम काय झाला तर करांमुळे दर वाढतात असं झालं नाही किंवा असं तेवढंसं जास्त झालं नाही, पण मग सरकारचं उत्पन्न कमी झालं. म्हणून म्हटलं हा चक्रव्यूह आहे. ओके, थँक्स. अजित, एक 2 प्रश्न फेसबुक वरती आहेत, त्याचा उल्लेख करतो. एक विचारलं जातंय की सुधीर खाडे विचारतायत की प्रगत राष्ट्रात कशी कर पद्धत आहे, प्रगत राष्ट्रांमध्ये कशी कर पद्धत आहे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे की राहुल अरोले विचारतायत की तुम्ही आता उल्लेख केला तुमच्या बोलण्यामध्ये की
जीएसटी इम्प्लिमेंट करण्याचं टायमिंग रॉंग होतं. करेक्ट. हे थोडंसं विशद करून सांगाल का? दोन्ही असे चांगले दोन प्रश्न प्रश्न आहेत. आहेत. प्रगत राष्ट्रांमध्ये काय आहे, मी मगाशी म्हटलं तसं की मुळात प्रगत राष्ट्र एक आपण लक्षात घेऊ की प्रगत राष्ट्रांमधली अर्थव्यवस्था ही एक समृद्धीची अर्थव्यवस्था. इकॉनॉमिक्स मध्ये ज्याला इकॉनॉमी ऑफ ॲफ्ल्युअन्स म्हणतात. आपली अर्थव्यवस्था ही दुर्भिक्षाची अर्थव्यवस्था, इकॉनॉमी ऑफ स्कॅर्सिटी. त्यामुळे त्याच्या समस्या वेगळ्या आहेत, त्याच्या कार्यपद्धती वेगळ्या आहेत, त्याच्या प्रणाली वेगळ्या आहेत. प्रगत राष्ट्रांमध्ये आपण आज जी जीएसटी अंमलात आणतो आहोत त्याच्या बऱ्यापैकी जवळ जाणारी कार्यपद्धती किंवा कर पद्धती ही वापरली जाते, हे सत्य आहे बहुतेक प्रगत देशांमध्ये. युरोपमध्ये तर संपूर्ण युरोपमध्ये एकच वॅट चालला जातो आणि बऱ्याच अनेक देशातल्या व्यवहारांचं एकमेकांना क्रेडिटही मिळतं. अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी राज्यांमधल्या याच्यामध्ये जीएसटी सदृश प्रणाली अंमलात आणली जाते. सो हो, प्रगत राष्ट्रांमध्ये ही गोष्ट आहे, हे सत्य आहे. दुसरा प्रश्न होता तो चांगला होता की ह्याचं टायमिंग का चुकलं असं मी म्हणतोय. याचं कारण असं की मगाशी वारंवार सांगतोय तसं की तुम्ही ज्या वेळेला एका कर प्रणालीत दुसऱ्या कर प्रणालीत जाता त्यावेळेला लोकांना द्यावेच लागत असलेले कर आणि सरकारला होणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये एक प्रकारचं इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामध्ये असं होतं की एकतर लोकांना जास्त द्यायला लागतील पैसे किंवा सरकारला कमी मिळतील. आता हे दोन्ही कधी होऊ शकतं, जेव्हा आपण एका बूमच्या कालखंडात असतो, जेव्हा अर्थव्यवस्था ग्रोईंग असते, तेव्हा लोक म्हणतात चल 10 रुपयाच्या ऐवजी मी 12 देतो, काय हरकत नाही, कारण माझ्याकडे पैसे आहे. किंवा सरकार म्हणतं चल मला 100 रुपयाच्या ऐवजी 98 रुपये आले, 95 रुपये, 90 रुपये आले, हरकत नाही, कारण आमचं टॅक्स कलेक्शन चांगलं आहे. हा बूमचा कालखंड हा 2017 अजिबात नव्हता. भारतामधल्या आर्थिक मंदीची सुरुवात ही 2013ला झाली. ओके, 2016ला नोटबंदीच्या आधी एसबीआयचा जो एक इकॉनॉमिक रिपोर्ट होता तो असं म्हणतो की आपण मंदीच्या काळात आहोत. नोटबंदीच्या आधीच मी सांगतो, त्यानंतर नोटबंदी आली ते आणखी जास्त. म्हणजे काय आहे, सोपी गोष्ट आहे की ज्या वेळेला एखादा माणूस हा पेशंट असतो तेव्हा तुम्ही त्याला मसल पॅक द्यायचे आणि 6 पॅक ऍप बनवायची अशा दृष्टीने खुराक सुरू करत नाही ना. तुम्ही कधी खुराक देता ज्या वेळेला तो हेल्दी असतो त्यावेळेला. तर आपली अर्थव्यवस्था हेल्दी नसताना हे केलं आणि त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. तो चुकीचा टायमिंग होतो. जर मोदीजी थांबले असते, अर्थव्यवस्था रिवाईव्ह केली असती, ती ग्रोथ ट्रॅकवर नेली असती आणि मग जर आणलं असतं तर दॅट वॉज द राईट टाइम. ओके, मी पुढच्या प्रश्नासाठी सुनील गजाकोशांकडे जातोय. मी त्यांना अनम्यूट केलंय. सुनील बोला. हाय अजित, खूप चांगली मांडणी. बोला. मला 2 साधे प्रश्न आहेत. एक तर पूर्वी वर्षाला एकदा आपण रिटर्न फाईल करायचो. या जीएसटी मुळे दर महिन्याला आणि काहीतरी 36 काहीतरी रिटर्न फाईल होतात. त्यामुळे माझा पर्सनली सीएचा खर्च जास्त वाढला आणि मला आणखी एक मी इनवॉइस बनवतो. जेव्हा माझं पेमेंट येईल तेव्हा मी टॅक्स द्यायचो. आता मला पेमेंट येऊ की न देऊ, इनवॉइस बनलं मला टॅक्स द्यायला लागतं. म्हणजे आमच्यासारखी फ्रीलान्सर जे इन्व्हेस्टमेंट काहीच नव्हतं, आम्ही फक्त स्किल वरती जगायचो, तर आम्हाला एक प्रकारचं ते आधी टॅक्स भरणं हे इन्व्हेस्टमेंटच सारखं झालं, कारण कधी कधी पेमेंट मिळत नाही. त्याचे सोपं करण्याची जी काही नरेटिव्ह होतं ते आमच्यासाठी तर एकदम उलट झालेलं आहे. तर याचं लॉजिकल काय आहे, दर महिन्याला रिटर्न इक्विलायझेशन? या सगळ्याचं लॉजिक एक आहे की तुम्ही सगळ्यावर एक मोठी इस्त्री ठेवली तर ते सगळं सपाट होऊन जातं. असं आहे की पूर्वी सर्व्हिस टॅक्स होता तो वर्षातनं एकदा का चालायचा, कारण छोट्या आकाराचे जे उद्योग आहेत त्यांना वर्षातनं एकदा चालायचं. जे मॅन्युफॅक्चरिंग वाला आहे त्याला दर महिन्याला होतं. असं वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण आपल्याकडे आता काय एक देश एक कर एक, त्यामुळे एक छळ व्हायला पाहिजे. म्हणजे जो लोकेश आहेत त्यांच्या उद्योगांना जो छळ भोगायला लागतो तो तुम्ही का नाही भोगायचा? सी, इफ यू कॅन्ट इक्विलाइज द वेल्थ, लेट अस इक्विलाइज द पेन. त्यामुळे त्यांनी तुम्हाला आता 36 भरायला सुरुवात केली. काही लॉजिक नाहीये. काही लॉजिक हेच आहे, हे लॉजिक आहे त्याचं. जो अट्टाहास आहे, मी परत हे सांगतोय, आणि हा एका राजकीय तत्वप्रणालीशी जोडला गेलेला अट्टाहास आहे की आम्ही सगळ्यावरती एक इस्त्री फिरवून सगळं एक समान करू. तुमची वेगळी आहेत ना हाताची बोटं, आम्ही छाटून एका साईजला आणू. तर तसा तो अट्टाहास आहे. दुसऱ्या प्रश्नाचंही तेच उत्तर आहे. अगदी व्हॅलिड प्रश्न आहे आणि हाही प्रश्न जरूर म्हणजे बोलला जायला हवा होता. तुम्हाला पैसे आले की तुम्हाला टॅक्स भरायला पाहिजे, तुम्हाला बिल केलं की तुम्हाला टॅक्स भरायला पाहिजे. दिस इज ऍब्सोल्युटली. आज मला हा अनुभव टेलिव्हिजन क्षेत्रातल्या अनेक लोकांनी सांगितलं. माझे काही क्लायंट्सही आहेत आणि काही मित्रपरिवारातल्याही लोकांनी सांगितलं की टेलिव्हिजन मध्ये टिपिकली 45 दिवस 90 दिवस याच्यानंतर पेमेंट होतं. टॅक्स किती? 18%. इट्स अ ह्यूज टॅक्स. म्हणजे एखादा एपिसोड बनवणाऱ्या प्रोड्युसरची जर मार्जिन
8% असेल आणि त्याला 18% सगळे खिशातनं द्यायचे असतील, जे त्याचे 90 दिवसानंतर रिकव्हर होणार आहे, तर म्हणजे प्रॅक्टिकली सरकार आता इंडस्ट्रीकडनं वर्किंग कॅपिटल खेचून घेतंय. एक्झॅक्टली. इंडस्ट्री आता त्या वर्किंग कॅपिटलसाठी कर्ज काढतंय आणि त्याची जी कॉस्ट आहे म्हणजे सरकारच्या वर्किंग कॅपिटलची कॉस्ट इंडस्ट्री बेअर करते. अशी ही परिस्थिती आहे. पण पुन्हा तोच प्रश्न आहे, सरकारला जे इन्कम ठेवायचं ते सगळं करावं लागतं. थँक्यू. अजित, आपला एक प्रश्न चॅट वरचा राहिलेला आहे, जर तुम्ही बघितलात. हो सचिन मालोडेनी हो. प्रश्न ए प्रोड्युसर विचारलाय. आहे, बीला जर पे करून ए हा बीला प्रोड्युसर भरला आहे, नाही, याच्या त्याने मागे बी ला जीएसटी पे करून जर विकली, सोल्युशन काय आहे हे पण हे बी असं ने तो असू नये. भरला नाही, हो बरोबर. हे ते त्याच्याच तर पद्धत जे मी तो माझ्या उदाहरणात सांगितलं होतं की जर सोनं नाही. भरलं नाही. अजित, तो प्रश्न आपल्याला थोडा वाचावा हो, लागेल, मी कारण सांगतोय. आपले आशुतोष, व्ह्युअर्स मी काही बघू शकणार नाहीयेत. ठीक आहे, मी सांगतो. प्रश्न त्यांचा तोच होता की ए प्रोड्युसर आहे, त्याने बी ला जीएसटी पे करून वस्तू विकली. आता त्यांनी तो प्रश्न फ्रेम करताना थोडं ए बी मध्ये गोंधळ केलाय, म्हणून मी सुटसुटीत करून सांगतो की विकणाऱ्याने जर जीएसटी रिटर्न आणि जीएसटी टॅक्स भरला नाही तर खरेदी करणाऱ्याच्या डोक्यावर त्याचा भुर्दंड पडतो. असं असेल त्याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन आहे की असं असता कामा नये, त्यामुळे सरकारने कायदा बदलावा. हे असणं हेच ऍब्सर्ड आहे. हेच मी माझ्या बोलण्यातही ते मांडलेलंच होतं की खरेदी करणाऱ्याला तुम्ही काय जबाबदार धरताय? जर विकणाऱ्याने जर जीएसटी रिटर्न भरला नसेल तर विकणाऱ्याला पकडा, आणि म्हणजे ज्याने जीएसटी रिटर्न भरला नाही त्याला कर न भरणाऱ्याला पकडणं ही जबाबदारी कोणाची? खरेदी करणाऱ्याची का सरकारची? सरकारने ती जबाबदारी खरेदी करणाऱ्यावर टाकली. अगेन दिस इज बेसिक कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी किंवा आयडियोलॉजी, किंवा आम्ही ज्याला कॅनॉन्स ऑफ टॅक्सेशन म्हणतो की कराचे मूलभूत नियम, त्याचे बेसिक कॉन्ट्रडिक्शन आहे. पण ते आहे, ते असू नये आणि सरकारने ते बदलावं, एवढंच सोल्युशन मी सांगू शकतो. हॅलो आशुतोष, ऐकू येते. ऐकू येते. येस. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर आलंय. मला असं वाटतं की एकच प्रश्न जो सुरुवातीला आपण म्हटलं होतं की नंतर घेऊया. चंद्रमोहन जोशी यांनी प्रश्न विचारला होता की मग इथून पुढे आपण म्हणजे पुढचा मार्ग तुम्हाला काय दिसतोय? या सगळ्या अडचणी जीएसटीच्या रूपामध्ये आहेत आणि अनेक उद्योजक या ठिकाणी आहेत, किंवा सामान्य मध्यमवर्गीय लोक आहेत, किंवा शेतीमध्ये काम करणारी मंडळी आहेत, किंवा ज्यांचे प्रश्न आपण आता घेतले ते सर्व आहेत. पण पुढे म्हणजे व्हॉट इज द वे फॉरवर्ड असा प्रश्न अगदी सुरुवातीला चंद्रमोहन जोशींनी विचारलाय. असं आहे की तो आपला शेवटचा प्रश्न आहे. मी म्हटलं होतं, मी माझ्या कन्क्लुजन मध्ये व्हॉट इज आयडियल वे फॉरवर्ड हे मांडायचा प्रयत्न केला होता. काय करायला हवं की ज्याचा फायदा होऊ शकतो हे मांडायचा मी त्यावेळेला प्रयत्न केला होता. आता अर्थातच असं मी धरून चालतो की ते होणार नाही. त्यामुळे व्हॉट इज लाईकली वे फॉरवर्ड असं आपण जर म्हणायचं असेल तर मला असं वाटतं पहिलं असं की उत्पन्न आता सरकारचं कमी होणार आहे, ते वाढवण्यासाठी सरकार अधिकाधिक जुलमी मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. त्याचा फटका व्यवसायांना बसू शकतो. त्यामुळे व्यवसाय, खास करून जे छोट्या पातळीवरचे व्यवसाय, ते असं म्हणण्याची भीती आहे की आयदर आपण टॅक्स प्लॅनिंग करू, म्हणजे मी म्हटलं असं वेगवेगळ्या 5 कंपन्या काढू आणि त्यातनं इथून तिथे व्यवहार फिरवू सो दॅट आपल्याला कर लागणार नाही, किंवा आपण टॅक्स इव्हेजन करू म्हणजे ब्लॅकमध्ये व्यवहार करू, असं म्हणण्याची शक्यता आहे. आणि एकूण म्हणजे आज असं आहे की मनमोहन सिंगजींनी हा शब्द वापरला होता, अर्थशास्त्रातलाही हा शब्द आहे की अॅनिमल स्पिरिट ऑफ इकॉनॉमी असं म्हणतात. की कुठल्या तरी टप्प्यावर असं एखादा माणूस म्हणतो की नाही आपल्याला धंदा करायचा आहे, मग त्याला किती अनालिसिस करून दाखवलं हे बरोबर आहे चुकी, तरी तो शेवटी धंदा करायचा आहे या जिद्दीपोटी ते करायला जातो, विच इज इन अ वे अॅनिमल स्पिरिट ऑफ द इकॉनॉमी. पण अशी जी जिद्द असते किंवा असं जे अॅनिमल स्पिरिट असतं ते ह्या सगळ्या प्रवृत्तीमुळे किंवा ह्या सगळ्या कॉम्प्लायन्स मधल्या आणि सरकारी खळग्यांमुळे त्या अॅनिमल स्पिरिटला धक्का मिळतो. आणि त्यामुळे आज जे आपली अर्थव्यवस्था अनुभवते आहे की नवी इन्व्हेस्टमेंट होत नाही, नवी काही व्यवसाय निघत नाही आणि मागणी घटलेली आहे. या दोन्ही गोष्टींच्या समस्या अधिकाधिक गंभीर होत जातील आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र संबंध अजून ताणले जातील, जे ऑलरेडी आता घडतच आहे. ज्यांमध्ये केंद्रातलं सरकार असल्यामुळे ते अजून तेवढं सरफेसवर येत नाहीये.
पण शेवटी आपण मराठीत म्हणतो पैशाचं सोंग आणता येत नाही. बाकी सगळं म्हणजे नेहरू किती चुकीचं होते हे तुम्हाला खोटं नाटं सांगता येऊ शकतं, आणि गांधींचं कसं चुकलं हे खोटं नाटं. आणि खरं सांगायचं तर सुभाषबाबू विरुद्ध गांधी असा संघर्ष होता, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषबाबू हे रोज एकमेकांशी मसलत करायचे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला खोटं नाटं सांगता येतं, पण पैसे तुमच्या खिशात किती आहेत त्याचं सोंग तुम्हाला करता येत नाही. त्यामुळे ज्या वेळेला ही सोंग उघडी पडायला लागतील त्यावेळेला आहे त्याच्यापेक्षा परिस्थिती गंभीर होईल असं दिसतं. आय एम नॉट व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट द फ्युचर ऑफ जीएसटी अँड ऑफ द इकॉनॉमी एज अ होल बिकॉज ऑफ जीएसटी. आणि मला वाटतं दुसरी बाजू ही सुद्धा आहे की ऐकून घेण्याची क्षमता जी सरकारची असावी लागते, किंवा अजिबात नाहीये. संवाद किंवा डायलॉग होण्याची जी क्षमता आहे ती आपण या 3 वर्षाच्या म्हणजे अजित, मला एक प्रश्न शेवटचा असा विचारायचा आहे की 3 वर्षामध्ये तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अनेक संघटना आहेत, अर्थशास्त्री आहेत, ह्या जीएसटी वरती जे काही तुम्ही सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्याला कशा प्रकारचा मला माहित नाही की कसा मिळत होता, किंवा आशुतोष माझ्या लक्षात आला प्रश्न. मला माहित नाही की मी हे अधिकृत म्हणेन किंवा नाही, परंतु गप्पांमध्ये वगैरे जर चर्चांमध्ये गप्पांमध्ये जे मला ऐकायला मिळतं त्याच्यात चार्टर्ड अकाउंटंट सोडा, ट्रेड असोसिएशन सोडा, उद्योगपती सोडा, अर्थशास्त्र सोडा, पण मला तर काही राज्यांच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय फ्रस्ट्रेट होऊन असं सांगितलेलं आहे की काय आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो जीएसटी काउन्सिलला असं करा किंवा असं करू नका, पण आमचं कोणी ऐकत. त्याच्या मागचं एक कारण पण मी तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा या सरकारची जी राजकीय आयडियोलॉजी आहे किंवा काय राजकीय अर्थशास्त्र जे आहे ते असं आहे की ते एका विशिष्ट मध्यमवर्गीय मानसिकतेत नाही येत. मध्यमवर्गीय मानसिकता काय आहे की सगळे उद्योजक हे चोर आहे, सगळे अधिकारी हे भ्रष्ट आहे, सगळ्या उद्योजकांना पैसेच खायचे असतात, करच चुकवायचा असतो. त्यामुळे काय आहे की 99 निरपराध भरडून निघाले तरी चालतील, पण आम्ही एका अपराधाला शिक्षा करूनच दाखवू, अशा मानसिकतेतनं ते संपूर्ण रचना उभी राहिलेली. आणि त्यामुळे ते ऐकून घेतलं जात नाही. कारण अच्छा असं म्हणताय म्हणजे तुम्ही काहीतरी याच्यामध्ये कर चोरी करायला पाहताय असं त्याच्यावरचं रिएक्शन असते. आणि मग त्याच्यात होतं काय, 99 निरपराध भरडले जातातच आणि जो एक अपराधी असतो तो सुटायचा तोही सुटतो, पण लक्षात कोण घेतो असा प्रश्न. ऐकलं जात नाहीये हे सत्यच आहे ते, आणि ते कन्सिस्टंट आहे. म्हणजे मोठे मोठे अर्थशास्त्रज्ञ आम्हाला शिकवायला जायचंय असं सांगून हे सरकार सोडून गेलेत, त्यामुळे ऐकलं जात नाही हे एव्हिडंटच आहे. आणि आपल्या सरकारने हे स्वच्छ केलेलं आहे की दे बिलीव्ह मोर इन हार्ड वर्क दॅन हार्ड वर्क, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही शंका नाही. आता आपण शेवटचा म्हणता म्हणता प्रश्न येत आहेत, पण आपण अर्थातच 8:30 झालेले आहेत, 1.5 तास झालेला आहे. परंतु एक प्रश्न आलाय फेसबुकमध्ये आणि तो असा आहे की केंद्र व राज्याचा समन्वय ठेवायचा असेल तर केंद्रानं राज्याला वाटा द्यायलाच पाहिजे, तशी तरतूद असलेला कायदा करता येईल का? मला वाटतं अजित तुम्ही ह्याचं उत्तर मगाशी दिलंय आणि तो नाही येणार किंवा त्या कायद्याला अर्थ असणार नाही अशा प्रकारचं एक तुम्ही कमेंट मगाशी मला वाटतं केलेली आहे. ओके ओके सो मी फक्त इतकंच आता म्हणणार आहे की हा अतिशय परत एकदा मला म्हणावंसं वाटतं की अतिशय मुद्देसूद पद्धतीने अजित जोशी यांनी मांडणी केली आणि त्यावर प्रश्नामधनं पण जी उत्तरं आपल्या समोर आलेली आहेत त्यातनं सुद्धा या मुद्द्याचे विविध पैलू आपल्या समोर आहेत. मी आता लोकेश शेवडेंना विनंती करेन की तुम्ही एक समारोप करूया आपण या कार्यक्रमाचा. मी तुम्हाला अनम्यूट करतोय. लोकेश, माझा आवाज येतोय का तुम्हाला? आता मी दिसतोय का? हो, येस येस. लोकेश, तुम्ही समारोप केला? ऐकू येत आहे? हा लोकेश, ऐकू हो ऐकू येत आहे, तुम्ही दिसताय. डॉक्टर अजित जोशी यांची आजची मांडणी
ही या आधी सुद्धा बरेच वेळा ऐकली होती, पण तरी सुद्धा आज अतिशय उद्बोधक आणि माहितीपूर्ण अशी झाली. मला वाटतं जीएसटी मुळे जे उद्योजकांपासून ते सामान्य माणसांपर्यंत, म्हणजे विशेषतः एक देश एक कर या प्रणालीवर सगळेजण जे भारावलेले होते, त्याचा एक पूर्णतः वेगळा दृष्टिकोन आणि असं का पाहिजे या मूळ त्याच्या गाभ्यालाच हात घालणारा असं आजचं हे विवेचन होतं. हे मला खात्री आहे की माझ्या सकट अनेक जण जे जीएसटी हा एक चांगलं पाऊल आहे असं समजणारे जे होते, त्यांच्या गाभ्यालाच धक्का पोहोचलेला आहे. आणि यावर विचार सगळेच जण करतील या अजित जोशींनी आज उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि दिलेल्या माहितीमुळे. आपल्या सगळ्यांच्या फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या वतीनं माझ्यावर आयत्या वेळी सोपवलेली जी जबाबदारी आहे ती मी अजित जोशीचे आभार मानून, आणि आजचे मुख्य म्हणजे सुनीलनी आणि मृदुलनी, राजनी जे प्रश्न विचारले ते प्रश्नही फार चांगले होते, त्यामुळे त्यांचेही आज आभार मानायला पाहिजेत. तर आजचा हा कार्यक्रम आपण अजित जोशी आणि आजचे हे प्रश्नकर्ते या सगळ्यांचे आभार मानून समारोप करूया. सर्वांचे आभार. मित्र, थँक्यू. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार. आणि पुन्हा एकदा आठवण करतो की पुढल्या गुरुवारी आपण असाच नवीन विषय घेऊन, नवीन मुद्दा घेऊन आणि नवीन सह भेटणार आहोत. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी आयोजित थर्सडे थिंक टॉक्स मध्ये. आम्हाला अनेकांनी असं फोन करून सांगितलंय की पुन्हा एकदा याची फ्रिक्वेन्सी वाढवा. आठवड्याहून म्हणजे आठवड्यातनं केवळ एकदा भेटण्याच्या ऐवजी आपण अनेक वेळा भेटूया. पण मित्रांनो, सध्या तरी ते शक्य नाहीये आणि आता लॉकडाऊन हळूहळू हटत जावा अशी अपेक्षा आहे. वेळी आपण आठवड्यातनं एकदा तरी विचार करण्यासाठी, त्यातनं काही कृती समजावून घेण्यासाठी आणि त्यातनं कृतिशील होण्यासाठी ही थर्सडे थिंक टॉक्स ही यासाठी भेटत राहू, जिथे राजकीय, सामाजिक, आर्थिक तत्कालीन विषय असतीलच, पण त्याशिवाय काही शाश्वत प्रश्नांवरती पण चर्चा आपण सतत करत राहू. जे प्रश्न आपल्याला सतत भेडसावत राहिलेत अशा प्रश्नांवरती पण उहापोह होईल अशी या सिरीज मधनं अपेक्षा आहे. आपण जो सहभाग यामध्ये घेता आणि ज्या पद्धतीने सहकार्य करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की मॅक्स महाराष्ट्र या सोशल मीडिया चॅनल द्वारे आणि द वायर मराठी या सोशल मीडिया चॅनल द्वारे आणि अनेक ग्रुप्स द्वारे आपण जवळजवळ 10 लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचलो आहोत विविध विषय घेऊन. आणि हा प्लॅटफॉर्म ह्या अतिशय आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्लॅटफॉर्म अतिशय इफेक्टिव्ह होतोय. हा असाच करत राहूया. आपापल्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने असे प्लॅटफॉर्म्स अजून तयार करत राहू, जेणेकरून अशा प्रकारचे विषय आपल्याला कोविडच्या काळात सुद्धा घेता येऊ शकतील आणि आपल्याशी आपला संवाद यातनं साधला जाऊ शकेल. मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद. इथेच मी फेसबुक लाईव्ह थांबवतोय आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी आपण भेटू.